नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आजच्या वीकली मीटिंगमध्ये स्वागत. आज आपली अटेंडन्स बऱ्यापैकी चांगली आहे आणि या वेळेस या आठवड्यापासून परत आपण पर्सनल टच म्हणून प्रत्येकाला फोन करणे चालू केलेले आहे आणि आय होप की ही जी प्रॅक्टिस आहे आपण ही वर्षभर चालूच ठेवू, जेणेकरून आपली अटेंडन्स ही कार्यक्रमाला जास्तीत जास्त असली पाहिजे. म्हणजे लोकांनी वेळेत वेळ काढून आणि न विसरता मीटिंगला यावे ही अपेक्षा असते. असंही चालू आहे की पुढे आता काही आपले महिन्याभराचे कार्यक्रम फिक्स आहेत. पण आपण प्रयत्न करत आहोत की याच्या पुढे काही जर आपल्याला सिनर्जी मीटिंग्स घेता आल्या, राइट? याच्यापूर्वी आपण जी घेतली होती धनकुडे सोबत, राइट? जो जो माउंटनियर होता, तर त्याच्या कार्यक्रमामध्ये. तर अशीच आपण अजून काही क्लब सोबत जॉईंट मीटिंग घेऊ. पण पुढच्या आपल्या ऑक्टोबरच्या सर्व मीटिंग फिक्स आहे. तर त्याच्यामध्ये जर कोणी आपल्याला जॉइन होऊ शकलं तर बघू. आपल्या इथल्या काही मेंबर्सचे बाहेरच्या क्लबमध्ये काही कॉन्टॅक्ट्स पण आहेत. त्यांना तुम्ही पण रिक्वेस्ट करू शकता, की त्यांचे क्लब जर जॉइन होऊ शकत असेल किंवा आपण पण मी पण आता बाकीच्या क्लब्सला अप्रोच करून विल ट्राय टू सी दॅट की आपण काही सिनर्जी मीटिंग घेऊ शकू. जेणेकरून आपल्याला अधिकाधिक आपण चांगले कार्यक्रम सेलिब्रिटीजला वगैरे बोलवू शकू. ज्योती गुळवे ज्या तुम्ही या मीटिंगमध्ये त्या जॉइन झाल्या, मागल्या वेळेस पण होत्या. मागल्या वेळेस आपले थोडे अटेंडन्स कमी होती, पण फॉर्मली त्यांची इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सांगतो. त्या आपल्या समीर गुप्तेच्या नेबरर आहेत. त्यांच्या रेफरन्सनी शी हॅज जॉइन्ड अस. त्या पुढे आपल्या क्लबला कंटिन्यू करणारच आहे. ज्योती, जर तुम्ही तुमच्या मिस्टरांना पण जर मीटिंग मध्ये इन्व्हॉल्व केलं तर वी विल वेलकम हिम. अनम्यूट करा, अनम्यूट. आय विल ट्राय माय बेस्ट. हो मी सांगते त्याला हो आणि वेळ असेल तर तो नक्की जॉईन करेल. हो. आणि ऍटलीस्ट म्हणजे एखाद्या वेळ एकदा म्हणजे इंट्रोडक्शन साठी तरी त्यांना बोलून घ्यायचं. नक्की नक्की. हा, दॅट विल बी बेटर. दुसरं म्हणजे आपल्या वैशाली वर्णेकर यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. वैशाली, सो व्हिडिओ ऑडिओ बंद आहे. हा, वैशाली आपल्या शी इज गोइंग टू बी अवर प्रेसिडेंट नॉमिनी. नाही, ऑडिओ चालू आहे, व्हिडिओ बंद आहे. बोल बोल. हा, तर तिचं मी अभिनंदन करू इच्छितो आणि सर्व आपल्या क्लब मेंबर्स तर्फे तिचे अभिनंदन. आणि तिने प्रेसिडेंटशिपची धुरा सांभाळण्यासाठी तयारी चालू करेलच ती आता. पुढच्या वर्षी हेमंत आणि हेमंत नंतर वैशाली ही आपल्या होणारी प्रेसिडेंट आहे. आपले आजचे चीफ गेस्ट रोहित फडणीस आणि डॉक्टर भारती अध्याय यांची इंट्रोडक्शन करावी का हे श्रीकांतनी सांगायला पाहिजे की? नाही, ते लोकांना खूप माहिती आहे, त्यामुळे मला वाटत नाही परत इंट्रोडक्शन करावी लागेल त्यांची. हो, म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ते सांगायचं, छुपे पैलू नको. श्रीकांत, काही गेस्ट म्हणणं काय म्हटलं? माहिती नाहीये, परत एकदा माहिती सांगितली तर बरं होईल. हा, नवीन जे जॉईन झाले त्यांच्यासाठी मला असं वाटतं थोडक्यात 2-3 ओळीमध्ये दोघांची माहिती. ओके, रोहित, तू स्वतः सांगितलं बरं राहील आणि भारती तुम्ही पण थोडक्यात माहिती सांगितली तुमच्याबाबत. तर आपण मीटिंग सुरू करायच्या अगोदर थोडं तुम्ही सांगाल, म्हणजे तुमचं हे चालू व्हायच्या अगोदर. त्याच्या अगोदर मी श्रीकांतला विचारणा करतो की काही सेक्रेटरी अनाउन्समेंट असेल तर ही शुड गो अहेड विथ दिस. या शुअर. गुड इव्हिनिंग. एक डिस्ट्रिक्ट लिटरसी कमिटीचा प्रोग्राम आहे, मी ऑलरेडी शेअर केलं होतं, मला वाटतं विजडम क्लब किंवा न्यूजवर. ते परत एकदा करीन. 2 ऑक्टोबरला म्हणजे पुढच्याच फ्रायडेला 10 ते 11. तुमच्यासाठी नाही आहे, पण तुमचे कोण रिलेटिव्ह, फ्रेंड्स किंवा मुलं टीनेज मध्ये असतील तर टीन टिप्स म्हणून प्रोग्राम आहे. त्याच्यात ते कम्युनिकेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि से नो टू रॉंग थिंग्स असे 3 टॉपिक्स आहेत. तर त्याच्यावर तो प्रोग्राम आहे आणि डिस्ट्रिक्ट लिटरसी कमिटीने ऑर्गनाईज केलाय. सो ज्यांना अटेंड करायचं असेल ते अटेंड करू शकतात, टीनेजर्स.
आता 7 सप्टेंबर महिन्यातले बर्थडेज आपले काही ना काही कारणाने राहिले होते, तर ते मी आज सगळे बर्थडेज अनाऊन्स करतो. इनफॅक्ट चित्रा गोखले यांचा बर्थडे होता 28 सप्टेंबरला, पण समाऊ आमच्या रेकॉर्डला ते नसल्यामुळे सॉरी ऑन बिहाफ ऑफ क्लब वी मिस्ड इट विशिंग. पण आज ते मी भरून काढतो पोट. तर चित्रा गोखले यांच्यासाठी 2 लाईन्स. न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा एक्टिव मेंबर मिल गया. दुसरं चित्राजींना मी कबूल केलं होतं की 3 जुलैला आपली पहिली मीटिंग होती आणि 2 जुलैला त्यांचं वेडिंग अॅनिव्हर्सरी होते. तर ते मी विसरलो नव्हतो, पण मी म्हटलं की बर्थडेच्या वेळीच त्याच्याबद्दलही त्यांच्यासाठी एक गाणं 4 ओळी म्हणूया. तर हे 2 जुलैसाठी वेडिंग अॅनिव्हर्सरी. पुढच्या वेळी 2 जुलै येईल तेव्हा ही कमिटी नसेल. न जाने कहा तुम थे, न जाने कहा हम थे, जादू ये देखो हम तुम मिले हैं. न जाने कहा तुम थे, न जाने कहा हम थे. नंतर पुढचं आहे ते डॉक्टर भारतीसाठी आहे. त्यांचा 11 सप्टेंबरला बिलेटेड हॅपी बर्थडे परत एकदा. तर त्यांचं हे विजडम क्लब आणि त्यांचं जे रिलेशन आहे ते मला वाटतं त्यांनी एकदा काही कमिट केलं की ते सलमान खान सारखं एक बार कमिटमेंट लेली तो खुद की भी नाही सुनता, तशा टाईपचं आहे त्यांचं. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं पेशंट आणि त्यांचं रिलेशन आहे, त्यांचा जो भूल देण्याचा प्रोफेशन आहे म्हणजे अॅनास्थेटिसिस्ट म्हणून, तर मला वाटतं पेशंटही त्यांना कधी विसरू शकणार नाही. कारण भूल देणं हे मी माझे 2-3 ऑपरेशन झालेली आहेत पूर्वी, त्यामुळे मला माहिती आहे भूल देणं हे खूप क्रिटिकल असतं. एखाद्याला जास्त भूल दिली तर तो कोमात जाऊ शकतो आणि कमी भूल झाली तर आपल्या पोटात शस्त्र खुपसतायत डॉक्टर ते पाहून तो परत कोमात जाईल, म्हणजे काही करून तो कोमात जायची शक्यता खूप असते. तर त्याच्यामुळे परफेक्ट टायमिंग अचीव करणं भूल देण्यासाठी हे खूप उपयोगी असतं, म्हणजे इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी भारतीसाठी हे गाणं. मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगी इन रस्मों को, इन कसमों को, इन रिश्ते नातों को. मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगी. थँक्यू. थँक्यू. तर उमेशला मी म्हटलं होतं की जॉईन कर म्हणून, पण तो म्हणाला माझे बरेच काही उद्योग चालू आहेत, त्याच्यामुळे तो जॉईन व्हायला उशीर होईल. तर त्याच्यामुळे कधीही तो भेटायचा तेव्हा तो म्हणायचा की मी आता शॉप बंद करून आलो किंवा अर्धवटच टाकून आलो काम किंवा काहीतरी. तो आपल्याला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला सुद्धा खूप मदत करायचा. नंतर कधी म्हणायचा की काय त्याच्या बंगल्यात काय टॉप फ्लोअरला मला वाटतं पक्षी वगैरे त्याने बरेच पाळलेत का काय मला आठवत नाही, असं काहीतरी त्याचा छंद आहे. तर तो बराच बिझी असतो, प्लस त्याचं ड्रोन वापरून कसलं ना कसलं शूटिंग चालू असतं आणि सोशल सर्व्हिसेस पण चालू असतात. त्यामुळे त्याच्यासाठी हे गाणं. मुसाफिर हूँ यारो, न घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. मुसाफिर हूँ यारो. नंतर शिल्पा आहे का? शिल्पा आहे. शिल्पा बालंके आहे मी म्हटलं कोणती शिल्पा? 2 शिल्पा आहेत. करेक्ट. दोन्ही शिल्पा आहेतच. ग्रेट. कपिला षष्टीचा योग आहे. शिल्पा बालंके ते म्हणजे जेव्हा आपल्या फिजिकल मीटिंग चालू होत्या तेव्हा ती कधीतरी भेटायची
आणि तेव्हा ओळख वगैरे झाली की तिला म्हंटल की तिला आणि सरंगलं की मग आता केव्हा येणार. नाही नाही, आम्ही प्रत्येक वेळी असतोच. मला कळायचं नाही की इनव्हिजिबल वगैरे आहेत की काय, कारण मधूनच ते दिसायचे धूमकेतू सारखे. त्याच्यामुळे तिच्यासाठी हे चार लाईन्स. त्यामुळे दरवेळी मी विचार करायचो की गेल्या वेळी तर म्हणाले होते की शिल्पा असणार आहे मी मीटिंगला, पण आता का नाहीये. तर म्हटलं आपण म्हणजे हे क्लबच्या वतीने गाणं आहे आणि कुठलेही गाणे ही मनाला लावून घेऊ नका, याचा पिक्चरच्या सिच्युएशनशी काही संबंध नाही. आणि आता मान्सून चालू आहे त्यामुळे सगळ्यांना ऑफर आहे की आतापर्यंत ज्यांना ज्यांना गाणी दिली आहेत त्यांना ती बदलून हवी असली तर नक्की मला पुढच्या बर्थडे पर्यंत सांगा किंवा वेडिंग अॅनिव्हर्सरी पर्यंत, मी बदलून देईन गाणी. फ्री ऑफर. श्रीकांत प्रीपोन पण करता येईल का श्रीकांत? काय प्रीपोन पण करता येईल का, म्हणजे 23 फेबचा असं या महिन्यात वगैरे असं घेता येईल का? पैसे देऊन फेब्रुवारी मध्ये मान्सून होता का? आता विंटर मध्ये मान्सून सुरू आहे आता म्हणून मान्सून आहे. मान्सून ऑफर कंटिन्यूड आहे, तेव्हा मान्सून होता का हे बघायला पाहिजे. नाही, आता मान्सून ऑफर आहे त्यावेळी क्रिसमस ऑफर असेल, विंटर ऑल्सो. वेट अँड वॉच. कुठली तरी ऑफर नक्कीच आणि असेल. श्रीकांत आणि अजून एक सजेशन, रिक्वेस्ट सॉन्ग पण असतील का, म्हणजे जर कोणाला पण रिक्वेस्ट करायची असेल ते पण अलाउ कर, म्हणजे आमच्याकडनं पण आम्ही तुला सजेस्ट करू. अगदी यू आर वेलकम. म्हणजे सारण- कोणालाही क्लब मध्ये वाटत असेल की याच्याकडे माझ्यासाठी जास्त चांगलं सॉन्ग आहे, हा काय काहीतरी बडबडतो, तर नक्की मला सांगा. यस पण हो, तर हिचं मला आहे ना, भूतकाळातलं सॉन्ग आहे का? शिल्पाचं भूतकाळाचं सॉन्ग आहे की वर्तमानचं आहे? भूतकाळातलं आहे. आता ते म्हणून तर म्हटलं, आता ऑनलाईन मीटिंग असल्यापासून तिचा प्रेझेन्स जास्त जाणवतोय आणि तिने जे काय मला वाटतं व्होट ऑफ थँक्स दिले होते इंद्रनील चितळे किंवा अजून काही तिच्या ज्या कला आहेत ज्या छुप्या होत्या त्या आता कळत आहेत, पण त्यावेळी ते रेग्युलरली आले असते तर जास्त बरं झालं असतं. एनिवे, हो इतना तो याद है मुझे, हाय इतना तो याद है मुझे कि उनसे मुलाकात हुई. इतना तो याद है मुझे कि उनसे मुलाकात हुई, बाद में जाने क्या हुआ, ओ बाद में जाने क्या हुआ, हाय बाद में जाने क्या हुआ, न जाने क्या बात हुई, बाद में जाने क्या हुआ, न जाने क्या बात हुई. थँक्यू. वा वा. पूजा वाडेकर यांना तर हिला तर मी मला आठवत नाही, एक दोनदाच भेटलेलो आहे मीटिंग्सला, आणि इव्हन ऑनलाईन मीटिंग्सला ती नसते. तिचा 19 सप्टेंबरला होता. बाय द वे शिल्पाचं 19 सप्टेंबरला होता आणि पूजाचाही 19 सप्टेंबरला होता. सो अगेन दोघांचं वय एकच आहे. हा, व्हेरी गुड. तर तिच्यासाठी हे हम इंतजार करेंगे, हम इंतजार करेंगे, खुदा करे कि कयामत हो और तू आए, खुदा करे कयामत हो और तू आए. आता ऍक्च्युली कयामत झालेली आहे कोविडच्या रूपाने, पण तरी सुद्धा काही पूजा आलेली नाही. आणि अनिता पारगावकर नितीनची वाईफ, पण त्यांना मी काही फारसं भेटलेलोही नाही, त्यामुळे सॉरी आय कुड नॉट सिंग एनिथिंग फॉर हर. पण एनिवे, बिलेटेड हॅपी बर्थडे 20 सप्टेंबर साठी. थँक्यू. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. हो, थँक्यू श्रीकांत. म्हणजे आय एम अ व्हेरी फॉर्च्युनेट प्रेसिडेंट ऑफ धिस विजडम क्लब, दॅट की एखादा गेस्ट जरी आला नाही वेळेवर तर श्रीकांत थोडी वेळ काढून घेऊ शकेल, पूर्ण तास दीड तासाची. तर मी पूर्ण निश्चिंत आहे. राहुल सर, वेळ आहे का गेस्ट यायला? एक कविता करोनावर मी मागे केली होती एप्रिल मध्ये, ती रीड करून दाखवते मी. वही समोरच आहे. गेस्ट यायला वेळ आहेत अजून आपल्या? आपले गेस्ट आपणच आहेत. ओके. आज करोना टॉपिक आहे तर वाचू ती कविता, 1 मिनिटाची आहे ती करोनावरची. जरूर.
ओके. करोना व्हायरस मी ऍक्च्युली ही 13 एप्रिलला कविता केली होती. साऱ्या जगात चालू आहे करोनाचा प्रवास. जेथून तो सुरू झाला त्या चीनचा होऊ दे सत्यानाश. कारण त्यांनी घेतला आहे कित्येकांच्या जीवाचा घास. माहित नाही अजून कित्येक जणांच्या गळाला लावणार आहे तो फास. माणसाचे मन करीत आहे देवाचा ध्यास. कारण शेवटी माणूस आहे नियतीचा दास. फार झाले देवा आता कर बास. नको वाटतो हा बंदिवास. डॉक्टर, पोलीस आणि इतर सर्वांना घेऊ दे मोकळा श्वास. मोदींच्या सल्ल्याची धरूया कास आणि करोना राक्षसाचा करूया समूळ नाश. मी मस्त. एकदम छान, मस्त. व्हेरी गुड. मला एकदम आठवलं आपण तोच टॉपिक आहे तर ऍटलिस्ट ती रीड तरी करून दाखव. इट इज व्हेरी रिलेव्हंट. चालेल. सो आय रिक्वेस्ट आपले गेस्ट आजचे डॉक्टर भारती अद्दे आणि रोहित फडणीस यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे सूत्र पुढे न्यावीत. आय रिक्वेस्ट की रोहितने थोडं त्याचं स्वतःबाबत इंट्रोडक्शन आणि भारतीने पण बोलायच्या अगोदर स्वतःचं इंट्रोडक्शन शॉर्ट मध्ये करून पुढचा कार्यक्रम चालू करावा. हा ठीक आहे. भारती सुरुवातीला सांगणार आहे 5-10 मिनिटं. त्यांनी सुरुवात. नमस्कार, आवाज येतोय का? हो येतो. हो हो येतो येतो. मी डॉक्टर भारती अद्दे, भूल देणारे डॉक्टर. जसं आत्ताच श्रीकांतनी सांगितलं, संचेती हॉस्पिटल येथे काम करते. कोविड सुरू झाल्यापासून कधी वॉरियर म्हणून काम केलं, कधी पेशंट म्हणून आहे, आता सर्व्हायव्हर आहे आणि प्लस अगेन आय हॅव जॉईन बॅक ॲज वॉरियर. आणि किती वर्ष झाली? 4 वर्ष. म्हणजे या क्लबच्या सुरुवातीपासून या क्लबमध्ये आहे. ही मोठी इंट्रोडक्शन. खरं तर ऍक्च्युली कोविड सुरू झाला तेव्हापासून मला असं वाटतं ज्या मीटिंग्स मी अटेंड करू त्या सगळ्याच ह्याच्यात आपण कधी ना कधी थोडंफार का होईना कोविड बद्दल बोलतच गेलेलो आहोत. तर मला ज्या वेळेला हा टॉपिक श्रीकांतनी पाठवला त्यावेळेला आय वॉज वंडरिंग की आता काय उरलं काय आहे. कारण मला असं वाटतं माझ्या ससूनच्या एक्सपिरियन्स बद्दल आपण भरपूर काही बोललो होतो. काय करायचं, काय काळजी घ्यायची याच्याबद्दल नेहमीच बोलतो. सगळेजण माझ्याकडे बघतात, कुठे बाहेर मीटिंग म्हटलं की मी पहिले नाही म्हणते. आय जस्ट थॉट की लेट मी शेअर माय एक्सपिरियन्स ॲज अ पेशंट. कारण याच्याबद्दल मी कदाचित त्याच्यातनं बाहेर येस तर बोललेच नाही. खरं तर हे सुरू झालं त्या दिवसापासून असं काहीतरी मनात होतंच. कारण इतकं आपण वाचत होतो, ऐकत होतो, बघतही होतो आम्ही लोक की एक ना एक दिवस तर सगळ्यांचा नंबर लागणारच आहे. त्यामुळे आपला नंबर लागणारच आहे काही झालं तरी. सो हे डोक्यात ठेवूनच डे 1 पासून बरीच काळजी घेतली. त्याच्यामुळे ज्या वेळेला मी पॉझिटिव्ह झाले किंवा मला सस्पिशन झालं की मला काहीतरी होतं आहे आणि कदाचित आपल्याला टेस्ट करावं लागू शकते, हे डोक्यात असताना देखील ज्या क्षणी मला असं जाणवलं की आपल्याला अजिबातच वास येत नाहीये कुठल्याच गोष्टीचा, दॅट वॉज अ फ्राइटनिंग मोमेंट टू टेल यू व्हेरी फ्रँकली. की आता हे ठीक आहे बोलायला छान वाटतं, पण त्या क्षणी म्हणजे मला असं रात्री 10-11 वाजता हे डोक्यात आलं की आपल्याला विक्सचा वास येत नाहीये. ती रात्र मला असं वाटतं मी पूर्ण जागीच होते. म्हणजे मला माहीतच नाही की पुढे काय वाढून ठेवलंय माझ्याबरोबर. कारण होतं काय, आता रोहितने बरेच पेशंट्स बघितले आहेत तिथे म्हणून, अदरवाईज जे आम्ही पिक्चर बघतो हॉस्पिटलमध्ये इट्स क्वाईट फ्राइटनिंग. म्हणजे इवन फॉर अ डॉक्टर इट इज व्हेरी फ्राइटनिंग. त्यामुळे प्रश्न पडला होता की आता उद्या सकाळी आपल्याला टेस्ट करायची आहे आणि टेस्ट केल्यानंतर काय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती की RT-PCR ही जी टेस्ट म्हणतात, ज्याच्यामध्ये RNA टेस्ट केला जातो, घशातनं नाकातनं स्वाब घेतले जातात. तर याच्यामध्ये एक तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात किंवा निगेटिव्ह आहात हे कळतं. त्याच्याबरोबर बऱ्याचशा लॅबोरेटरीज तुमचा व्हायरल लोड किती आहे, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किती जंतू आलेले आहेत ते पण डिटेक्ट करतात. आणि त्या गोष्टीवर पुढची सगळी ट्रीटमेंट ऍक्च्युअली अवलंबून असते. त्यामुळे ज्यावेळेला ही माझी टेस्ट झाली दुसऱ्या दिवशी लगेच, त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला माइल्ड व्हायरल लोड आहे, विच वॉज वन व्हेरी गुड साईन.
तिथे संपत नाही सगळं. त्याच्यावर फक्त ओके तू घरी क्वारंटाईन होऊ शकतेस, त्यामुळे मला बॅग भरून लगेच दवाखान्यात नाही जावं लागलं. दॅट वॉज द प्लस पॉइंट ऑफ द होल थिंग. मग आला प्रश्न की आता पुढे काय, अँटीव्हायरल सुरू करायचे का? 100 बिंग अ डॉक्टर 100 लोक 100 सल्ले देत होते. अर्थातच मी माझी जी फिजिशियन होती तिच्या सल्ल्यानेच चालली होती. आमची जी संचितीची डॉक्टर आहे, जी सगळे माझे पेशंट्स बघते आहेत आमच्या हॉस्पिटलचे, ते 2 जण आहेत ऍक्च्युअली. एक डॉक्टर अक्षय पाटील आणि एक डॉक्टर आदिती मालपाणी म्हणून. तर हे 2 जण डे 1 ऑफ कोरोना पासून कोरोना पेशंट्स हँडल करतात. त्यामुळे ऍज अ पेशंट मी व्हॉट एव्हर माय डॉक्टर वॉज टेलिंग मी आय वॉज फॉलोइंग. हे सगळ्यात महत्वाचं असतं. आपल्या मनाने काहीही करायचं नाही. सो दॅट वॉज अ थिंग. मग आयसोलेशन म्हणजे कुठल्या डिग्रीपर्यंत करायचं हे अतिशय महत्वाचं असतं. हे मी आज याच्यासाठी बोलतेय की आज ना उद्या सगळ्यांचा नंबर लागणार आहे आणि एव्हरीबडी प्लीज लिसन टू दिस अँड फॉलो दिस थिंग्स. एकदा एका खोलीमध्ये गेलं म्हणजे अक्षरशः माझा रिपोर्ट यायच्या आधीच मी आयसोलेट झाले होते. अनिल पूर्णतः आणि पूर्ण म्हणजे रादर माझा ऑलमोस्ट निगेटिव्ह रिपोर्ट येईस्तवर त्या रूम मध्ये मी एकटी राहिले. टॉयलेट सेपरेट कोणालाही शेअर करता येत नाही, त्यामुळे बाकीच्या फॅमिलीने बाकीच्या सोयी वापरायच्या असतात. प्रत्येक चादर, प्रत्येक कपडा, प्रत्येक नॅपकिन आजही माझ्या घरामध्ये आम्ही वेगवेगळे वापरतो. कारण जे काही हे कोविडचं ट्रान्समिशन आहे हे फक्त डोळे, नाक आणि तोंड या 3च जागांमधनं कोविड आपल्या शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे हात पुसणं, तोंड पुसणं, नाक पुसणं आपण ज्या नॅपकिन्सला, टॉवेल्सला करतो ते अजिबात शेअर करायचे नाहीत. मी हे एवढ्यासाठी सांगतेय की अक्षरशः आगीत जाऊन आल्यानंतर देखील विथ माय इन्फेक्शन ऑल्सो टच वुड पण माझ्या घरातले बाकी लोक इन्फेक्ट नाही झाले. कारण याचं की हे वी वर फॉलोइंग दीज थिंग्स राईट फ्रॉम द बिगिनिंग. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की एकमेकांचा कुठलाही टॉवेल, कुठलाही वस्तू वापरू नका घरात देखील. कारण आपण नेहमी फॅमिली हे एक युनिट म्हणून वागत असतो, पण फॅमिलीतले 1-2 लोक बाहेर जातात आणि बाकीचे घरात असतात. तर डोंट मेक देम ससेप्टेबल टू द इन्फेक्शन विच यू आर कॅरिंग फ्रॉम आउटसाइड. त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे 15 दिवस एका रूम मध्ये राहणं वॉज नॉट इझी ॲट ऑल. म्हणजे इवन व्हेन आय लुक बॅक आय हॅड सम वर्क टू डू. आय हॅड टू प्रिपेअर सम लेक्चर्स, सम पेपर्स टू राईट. त्यामुळे तो वेळ गेला. पण अदरवाईज डॉक्टर केळकरांनी एक अतिशय सुंदर व्हिडिओ केलेला आहे. DMHचे जे आहेत त्यांनी सूक्ष्म योगा आणि प्राणायाम म्हणून एक व्हिडिओ केलाय. स्पेशली कोविडच्या पेशंट्सनी करावा असा, की ज्यांना थोडीफार जरी एनर्जी आहे ते देखील हे सर्व व्यायाम करू शकतात. तो जवळजवळ एक 45 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ आहे. यू वोंट बिलीव्ह मी, मला 1.5 तास लागायचा ते सगळं करायला. कारण जरी माइल्ड व्हायरल लोड होतं तरीही ती एनर्जीच नाही पुरत इतके सिंपल एक्सरसाइजेस करायला देखील. सो द एक्झॉशन विच कम्स विथ दिस व्हायरस इज टू मच. त्यामुळे जे आपण म्हणतो की माइल्ड डिसीज पण लाईटली घेऊ नका, हे तेवढ्याच साठी आहे की अतिशय जास्ती एक्झॉशन येतं. तिसरी गोष्ट अशी होते की ज्यावेळेला आजार होतो तुम्हाला, तुम्ही पॉझिटिव्ह आलात म्हणजे ऑलरेडी तुम्ही 5 ते 8 दिवसांच्या रेंजमध्ये आहात. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5 दिवस आधी इन्फेक्शन झालेलं आहे, तेव्हाच तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येते. त्यामुळे रिपोर्ट नंतर 3ऱ्या दिवशी मला ब्लड टेस्ट सांगितली होती, जी रुटीनली करतो. त्याला व्हायरल मार्कर्स बघणं असं म्हणतात. तर काही स्पेसिफिक गोष्टी आहेत की ज्या या रोगामध्ये प्रचंड प्रमाणात वाढतात. म्हणजे नॉर्मल पेशंटमध्ये मी कधीही असे रिपोर्ट नाही बघितले जे मी आता कोविडच्या पेशंट्समध्ये बघितले. माझे देखील काही व्हायरल मार्कर्स हे हायर साईडला गेले होते, पण तरी डेंजरसली हायर साईडला नसल्याने मला जस्ट ऑब्झर्वेशनच लागलं. माझ्या डॉक्टरनी मला अँटीव्हायरल किंवा रेमडेसिवीर वगैरे मला सुरू करावं नाही लागलं. परत तेच मार्कर परत 3 दिवसांनी बघायचे होते, कारण तेव्हा जर ते वाढले असते तर मे बी मला ऍडमिट व्हावं लागलं असतं आणि मला रेमडेसिवीर सुरू करायची वेळ येऊ शकली असती. देवाच्या कृपेने असं काहीही झालं नाही. ॲज आय सेड,
माझ्या म्हणजे काय परत देवाची कृपाच माझ्या घरामध्ये माझी आई आहे, कल्याणी आहे. त्यामुळे अक्षरशः काय म्हणतात ना, ते घर निभवलं. तो दॅट इज अ बिगेस्ट थिंग. युअर फॅमिली नीड्स टू सपोर्ट यू टू द टी. ॲब्सोल्युटली. कारण तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. आईला तर म्हणजे मी माझ्या इकडच्या रूम्समध्ये पण येऊ देत नव्हते अजिबात. दोघींनी पण अक्षरशः सकाळपासून रात्रीपर्यंत काय हवं, काय नको, अंघोळीला पाणी आहे का ग, टॉवेल आहे का, पाणी प्यायला आहे का तुला, इतकं म्हणजे ते इतकं कसं तरी वाटतं ना, आपल्याला कधीच सवय नसते हे म्हणजे सगळ्या बायका या ग्रुपवरच्या कॅन अंडरस्टँड की कधीच सवय नसते आपल्याला की अगं मला हे देते का म्हणून म्हणायची. इट वॉज व्हेरी बॅड फिलिंग, बट बोथ ऑफ देम म्हणजे मला ते वाटूच नाही दिलं त्यांनी, इतकं देवर देअर. आणि सगळ्यात कौतुक मी अनिलचं करेल, कारण इट वॉज सिच्युएशन इज ऑलवेज बॅड, यू आर वरीड अबाउट युअर स्पाउस, पण तो सगळ्यात थंडगार होता. तो कधीच हल्ला नाही. म्हणजे मला कधीतरी टेन्शन आलं तरी मला त्याच्याकडे बघून असं वाटायचं हा ठीक आहे. तर तो एक प्रचंड सपोर्ट असतो की जो सगळ्यांना एकमेकांना द्यावा लागतो. आणि मेन कारण म्हणजे मेन सगळ्यात चांगली गोष्ट मी परत परत सांगते, सिन्स ऑल द प्रिकॉशन्स वर टेकन, आय कुड कंटिन्यू नॉट टू इन्फेक्ट अदर्स इन द फॅमिली. हे अतिशय महत्वाचं आहे. जेवताना बसाल तरी म्हणजे काय होतं ना, मुलं किंवा आपल्या घरातली वयस्कर माणसं खूप काळजी घ्यावी लागते. आणि नशिबाने काहीही न होता थोडासा विकनेस होऊन आय कुड कम आउट ऑफ दॅट आणि जॉईन पण झाली आहे. आय हॅव अगेन स्टार्टेड वर्किंग विथ कोविड पेशंट्स आणि प्रचंड पेशंट्स वाढलेले आहेत. रोजचे 3,500, आजचा फिगर 3,500 होती. माझ्या हॉस्पिटलमध्ये कोविडचे ऍडमिट होतातच आहे, पण नॉन कोविड म्हणून येतात ते देखील कोविड पॉझिटिव्ह होत आहेत. म्हणजे टेस्ट केलं की सगळेच पॉझिटिव्ह आहे असं वाटायला लागलंय. त्यामुळे कृपा करून इतक्यामध्ये मीटिंग्स नको. काही आपण नाही करू शकत आहे आपण. वी आर व्हेरी हॅपी टू सी इच अदर, टॉक टू इच अदर, बट इट्स व्हेरी 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 रिअल डिसीज. आजच तुम्हाला कळलं असेल SB बालसुब्रमण्यम गेले. सगळ्या सोयी करून देखील, सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट होऊन देखील इट इज व्हेरी डिफिकल्ट इफ द डिसीज इज सिव्हिअर. सो द बेस्ट पार्ट इज टेक प्रिकॉशन्स. त्याला पर्याय नाही. आणि आता मला असं वाटतं मी इथेच थांबते, कारण रोहितनी इतकं प्रचंड काम केलेलं आहे क्वारंटाईन सेंटरमध्ये. आय एम क्युरियस टू हिअर फ्रॉम यू की काय तिथे केलं आहेस तू, आणि खूप चांगलं काम केलं आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे ओव्हर टू रोहित. थँक्यू. या थँक्स भारती. रोहित तू अनम्यूट कर. हो येस. आज जरा वेगळंच वाटतंय गेस्ट म्हणून आल्यामुळे इकडे. अहो एवढा मान वगैरे. बरं ठीक आहे. तर पहिल्यांदी एक व्हिडिओ दाखवायचा आहे कोविड केअर सेंटरचा. तर श्रीकांतला विनंती की त्यांनी तो व्हिडिओ चालू करावा, म्हणजे जरा पार्श्वभूमी तयार होईल. हा एकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती RSSJS, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सह्याद्री हॉस्पिटल, पुणे प्लॅटफॉर्म फॉर COVID-19 रिस्पॉन्स PPCR and Abasaheb Garware College have jointly started COVID Care Center. Isolation of patients with mild symptoms of corona or asymptomatic patients of corona is being done in this center. The center is run by RSSJS and is completely free of any charges. Rashtriya Swayamsevak Sangha Jankalyan Samiti RSSJS has launched a program and named it as Samiti Samarth Bharat Punar Bandhani Yojana or Samarth Bharat Reconstruction Scheme. One of the vertical of this scheme is medical care. This COVID care center is being carried out under this vertical. The RSSJS, PMC, PPCR and Sahyadri Hospital have also shared their duties and responsibilities.
Pune Municipal Corporation provides meals, snacks, and tea for the patients. The RSSGS volunteers reach out to these patients and serve them food, preventive, and prescribed medicine. PPCR supplies PPE kits, medical supplements, etc. Apart from this, regular cleaning, waste management, and timely sanitization of the center is being done. Arrangements are monitored by RSSJS. The Sahyadri Hospital is screening the patients at the COVID care center on admission and provide medical support. The doctors visit the center on daily basis and check, test, and guide patients, supply medicines, and ensure emergency medical treatment. Initially, a patient must fill a form, report it to the doctor of Sahyadri. The doctors check the blood pressure, sugar, etc. Important parameters of the patients are also checked. Each patient is given an instruction sheet, oil, soap, paste, mask, and toys for kids as needed at the time of admission. Apart from this, office registration and overall functioning of the center is being looked after by RSSJS. Patient counseling is also being done by the trained RSSJS volunteers with the help of a smartphone. For the physical and mental health of the patients, every day, pranayama sessions are carried out and bhajans are sung on the loudspeaker in the morning and Ayurveda incense is burnt in the evening. At Abasaheb Garware College, all these patients have been accommodated in a total of 85 rooms in 3 hostels. On each floor of the center, 2 large dustbins, a sanitizer stand, a broom is placed at a workstation. The rooms, bathrooms, and toilets are cleaned regularly. There are geysers for the patients in each building. Bed sheets, beds, pillows, steam machines are provided in each room. Patients are also urged to acknowledge their responsibility and maintain cleanliness. A volunteer has been appointed for each building and it is planned to distribute tea, snacks, meals to the patients as per the schedule and deliver the necessary materials to the unhealthy people in the room. Volunteers work in 3 shifts, morning to afternoon, evening and night. For each week, 20 volunteers are deployed and they work from Monday to Sunday in 3 shifts of 8 hours. New batch arrives on Sunday evening. Training is being conducted for each batch of volunteers. After working for a week, the earlier batch is kept in isolation for 7 days and can go home if each volunteer tests negative. येस, नमस्कार. सुरुवातीला थोडी ओळख करून देतो नवीन मेंबरसाठी. माझं नाव रोहित मोहन फडणीस. आपला क्लब जेव्हा सुरू झाला 13 साली, तर तेव्हापासून मी या क्लबचा मेंबर आहे आणि 17-18 साली प्रेसिडेंट होतो क्लबचा. सध्या पीआय डायरेक्टर म्हणून जबाबदारी आहे, पब्लिक इमेज डायरेक्टर म्हणून जबाबदारी आहे आणि पोटा पाण्यासाठी फेअरशेअर आयटी सर्व्हिसेस म्हणून एक आयटी कंपनी आहे, तर तिथे मी पार्टनर म्हणून काम करतो. आणि बायको आणि 9 वर्षाचा मुलगा, आई बाबा, लहान भाऊ आहे 3 वर्षांनी आणि त्याची बायको, असा आणि आजी, असा परिवार आहे. शिक्षण MSc पर्यंत झालेलं आहे. चेहऱ्यावरून वाटत नसलं तरी MSc फिजिक्स पर्यंत शिक्षण झालेलं आहे. आता ठीक आहे, आता थोडक्यात ओळख झाली. आता मी सुरुवात करतो प्रेझेंटेशनला. तर श्रीकांत, तू प्रेझेंटेशन सुरू कर. आपण एक सुरू करू. प्रेझेंटेशन सुरू होईपर्यंत एक आभार प्रदर्शन करतो सुरुवातीला, की तिकडे जाण्यासाठी परवानगी मिळणं घरच्यांची ही खूप महत्वाची आहे आणि विशेष करून बायकोनी म्हणजे जान्हवीनी परवानगी दिली, त्यामुळे तिचं विशेष कौतुक आहे. कारण घरी आई, बाबा, आजी सगळे 60च्या पुढचे आणि मुलगा 9 वर्षाचा, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी तिने एका क्षणामध्ये घेतली आणि मला जायला परवानगी दिली. तर हे खूप विशेष आहे. त्यामुळे तिच्यामुळेच मी जाऊ शकलो आणि सेवा देऊ शकलो. आणि दुसरं म्हणजे बिझनेस पार्टनर अनिरुद्ध पिंपळखरे, तर त्यांनी पण काही कुरकुर न करता जा असं सांगितल्यामुळे तिकडे जाऊ शकलो. त्यामुळे तो निर्णय अधिक सुलभ झाला. त्यामुळे जान्हवी, अनिरुद्ध आणि बाकीचे पण माझे कुटुंबीय यांचे आभार मानून मी आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. दिसते ना स्लाइड? नाही दिसत. नाही दिसत. ती ओपन होत नाहीये, म्हणजे ते ओपनच नाही झालेली आहे. ओके.
परत एकदा मी करतो. हो. आता येस. तर आता गरवारे कोविड केअर सेंटर मध्ये समर्थ माहिती फिल्म मध्ये आपण बघितल्याप्रमाणे समर्थ भारत नावाची जी संघटना आहे तर त्यांनी कोऑर्डिनेट करून RSS जनकल्याण समिती, सह्याद्री हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका तर यांच्या संयुक्त विद्यमाने तो उपक्रम आता सगळा सुरू केला. आणि हा पहिला उपक्रम आहे की पुण्यात पहिला सुरू झाला की विच इज मॅनेज प्रायव्हेटली. बाकी बालेवाडी म्हणा किंवा गव्हर्नमेंटनी मॅनेज केले होते चालू, परंतु प्रायव्हेटली मॅनेज हा पहिलाच उपक्रम होता आणि त्याच्यामुळे ह्याचं जास्त महत्व आहे. पुढची स्लाइड. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला पुनश्च गरवारे असं नाव देण्याचं कारण असं आहे की जेव्हा मे मध्ये आधी जेव्हा करोना ताजा नवीन होता तर तेव्हा एक स्क्रीनिंगचा इनिशिएटिव्ह पण RSS ने घेतला होता की जिथे वस्ती विभाग की ज्याला झोपडपट्टी विभाग म्हणतो किंवा स्लम एरिया म्हणतो तर अशा ठिकाणी जाऊन स्क्रीनिंग करणे आणि असा तो उपक्रम होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला सहभागी व्हायची संधी मिळाली होती. त्यामुळे तो माझा पहिला अनुभव होता आणि त्यानंतर हा दुसरा अनुभव. त्याच्यामुळे या प्रेझेंटेशनला पुनश्च गरवारे असं नाव दिलेलं आहे. आणि मे मध्ये जेव्हा आम्ही ते स्क्रीनिंग केलं तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं होतं, कुणकुण लागली होती की हे प्रकरण लवकर मिटण्यातलं नाहीये. त्यामुळे परत आपल्याला संघाकडनं आव्हान येऊ शकतं की स्वयंसेवक म्हणून काहीतरी जबाबदारी अंगावर पडू शकते. आणि असा विचार चालू असतानाच 10 ते 15 जुलैच्या दरम्यान केव्हा तरी आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक संघाकडून आव्हान आलं की असं असं कोविड केअर सेंटर आपण सुरू करतोय आणि तिकडे सगळ्यांना जायचंय. त्यामुळे मग आधी फॉर्म भरला आणि मग जान्हवीला सांगितलं की असा असा फॉर्म भरलाय आणि 7 दिवस तिकडे सेवा द्यायला आणि नंतर 7 दिवस क्वारंटाईन असं 14-15 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर मी चाललोय. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तिने सुद्धा असे फार काही आढेवेढे न घेता लगेचच परवानगी दिली आणि मग नंतर मग कुटुंबियांना सांगितलं की असं असं, आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं असं असं आहे. तर त्यांनी सुद्धा एक 2-3 मिनिटं जरा थोडे हे केलं पण नंतर ते म्हणले की हा मुलगा काय ऐकण्यातला दिसत नाहीये त्यामुळे बेटर परवानगी देऊन टाकावी आणि म्हणून त्यांची पण परवानगी मिळाली. तर तेव्हा 27 जुलै ते 3 ऑगस्ट किंवा 4 ऑगस्ट पर्यंत मी होतो तिकडे. तर 4 ऑगस्ट या आठवड्याभरासाठी तिथे मी नोंदणी केली होती. तर ह्याचं मूळ आमच्यावर जबाबदारी मोठी अशी होती ना की आमची दुसरीच बॅच होती. कोविड केअर सेंटर सुरू झाल्यापासून दुसरीच बॅच होती. त्याच्यामुळे आमच्यावर अशी जबाबदारी होती की पूर्ण SOP सेट करणे, सगळी ती सिस्टीम लावणे आणि प्लॅन असा होता की या ज्या आम्ही सगळ्या सिस्टीम लावू त्या बाकीच्या सगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये रिप्लिकेट होणार होत्या. त्यामुळे आम्हाला प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालायला लागणार होतं. त्यामुळे या पहिल्या 4-5 बॅचेसचं एकदम महत्वाचं काम आम्हाला पार पाडायला लागणार होतं. तर आम्ही 26 जुलैला रविवारी संध्याकाळी 4-4:30ला तिथे पोहोचलो. हा ओरिएंटेशनचा फोटो आहे. तिथे आमचं ओरिएंटेशन झालं. पहिल्या बॅचची मुलं थांबली होती आम्हाला त्यांचे अनुभव, एक्सपिरियन्सेस शेअर करायला आणि कसं कसं काम चालतं, कसं कसं आम्ही सिस्टीम लावली आणि याच्या पुढे तुम्हाला कुठल्या लेवलला ते घेऊन जायचंय. तर असं सगळं आम्हाला ओरिएंटेशन मध्ये सांगण्यात आलं. आमच्या बॅचला 19 जण होते आणि 3 शिफ्ट मध्ये ते काम चालतं. सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 10 आणि रात्री 10 ते परत सकाळी 7. तशा 3 शिफ्ट मध्ये ते काम चालतं. मला मॉर्निंग शिफ्ट मध्ये नाही मी सांगितलं होतं की मॉर्निंग शिफ्ट मध्ये मिळेल का, तर असं ते करतात. म्हणजे कोणाला जर जी कन्व्हिनियंट शिफ्ट असेल त्याला ते देतात. तर मी मॉर्निंग शिफ्ट घेतली होती आणि 26ला आमचं ओरिएंटेशन झाल्यानंतर 27 पासून आमचं चालू होतं. तर हे गरवारेतला वर्ग आहे एक आणि तो सगळे बेंचेस वगैरे बाहेर काढून त्याची डॉर्मिटरी सारखी सोय केलेली आहे. तिथे 2 वेळा सॅनिटायझेशन होतं आमच्या खोलीमध्ये. परत डासांसाठी ओडोमॉस, गुड नाईट वगैरे सगळी सोय असते. परत अंघोळीला गरम पाणी किंवा उषा, बेडशीट, पलंग हे सगळं दिसतंय ते आणि एकदम स्वच्छता असते. म्हणजे असं काही आम्हाला राहायला काहीच प्रश्न आला नाही. पुढची स्लाइड. आता पुढे ही जी स्लाइड आहे हा आता रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे आम्ही त्याला वॉरझोनच नाव दिलं होतं कारण ऍक्च्युली ते तसंच फिलिंग होतं. जर तुम्ही गरवारे हॉस्टेलमध्ये गेला असाल, गरवारे कर्वे रोडचं जे मेन गेट आहे तिकडनं आत गेलं सरळ 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 की जर्नलिझम डिपार्टमेंट सोडून पुढे गेलं की 3 बिल्डिंग लागतात उजव्या हाताला हॉस्टेलच्या. तर त्याचं हॉस्टेलचं मेन गेट आहे
आणि तिथे पूर्ण कणात बिनात लावून बंद करून ठेवलंय. त्याच्यामध्ये फक्त स्वयंसेवक किंवा जे ऑथराइज्ड पर्सनल असतील त्यांनाच फक्त जायला परवानगी आहे. बाकीच्यांसाठी तो एरिया रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. तर आमचं जे पुढचं सगळं काम असणार होतं ते सगळं आतमध्येच असणार होतं. ती 3 हॉस्टेल जी आहेत त्याच्यामध्ये 2 जेंट्स हॉस्टेल आणि 1 लेडीज हॉस्टेल असं सगळं आता संघाच्याच ताब्यात आहे. आणि तिकडे साधारण 200 ते 250 रुग्णांची सोय तिथे आपण केलेली आहे. पुढची नेक्स्ट स्लाइड. हा, तर आता आत गेल्यावरती हे असं सगळं आहे. तुम्हाला आता ते दिसणार नाही बाहेरनं, त्यामुळे हा खास फोटो आम्ही काढले आतमध्ये परवानगी घेऊन. तर इथे उजव्या हाताला सगळी हॉस्टेल्स आहेत आणि हा पूर्ण रस्ता पुढे बाहेर पडतो. तर ह्याच्यामध्ये कर्मभूमी म्हणजे आम्ही 7 दिवस जी ड्युटी केली सकाळी 7 ते दुपारी 3, तर ही सगळी याच वॉर झोन मध्ये केली. आम्ही असताना साधारण 80 ते 95 या अकाउंटमध्ये सगळे पेशंट असायचे. काही नवीन ऍडमिट व्हायचे, काही डिस्चार्ज व्हायचे. तर ह्याच्यामध्ये मेन सांगण्यासारखं असं की हे जे पेशंट इथे राहायला असायचे ते असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना काहीच लक्षणं दिसत नाहीयेत असे किंवा एकदम माइल्ड सिम्प्टम ज्यांना दिसतात असे, तर अशांची सोय इकडे केलेली असते. इथे ट्रीटमेंटची कुठली सोय उपलब्ध नाहीये. त्यामुळे जरा जरी त्या पेशंटला थोडंसं अनइझी व्हायला लागलं आणि डॉक्टरला असं वाटलं की इथे आता त्याची सोय होणार नाहीये, तर लगेच आम्ही सह्याद्रीला फोन करून त्याला तिकडनं लगेच हलवण्यासाठी डिस्चार्ज देत असतो. त्यामुळे हे लोकांना काय काय वाटतं की इथे हॉस्पिटल सारख्या सोयी आहे, ट्रीटमेंट मिळेल, असे पण मला नंतर फोन आले होते. पण तसेच नाहीये की ज्यांना घरी विलग करण्याची सोय नाहीये आणि कुठले लक्षणं पण दिसत नाहीत, अशांसाठीच ही आपण सोय केलेली आहे. हे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते छोटेखानी ऑफिस आहे तिकडचं, की जे आम्ही टेम्पररी तिथे उभारलंय, की जिथे आमचे जेवणाचे डबे असतील किंवा पाण्याच्या बाटल्या, सॅनिटायझर, ग्लोव्ज, N95 मास्क हे सगळं आमचं सामान इकडे असतं किंवा आम्हाला सुद्धा दुपारी जरा बसायला वगैरे जागा होते. प्लस तिथे माईक सिस्टीम वगैरे आम्ही केले सूचना वगैरे देण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी या छोट्याशा ऑफिसमध्ये असं आत गेल्यावरती मध्यवर्ती ठिकाणी आम्ही ते असं उभारलं होतं. पुढे. तर ह्याच्यामध्ये आमची मॉर्निंग बॅचची ही टीम आहे. 7-8 जण होतो आम्ही. तर माझ्या बाजूला जे बसलेत शबनम बॅग घेऊन, तर ते सुनील साठे म्हणून आहेत. ते पूर्णवेळ प्रचारक आहेत संघाचे. परवा जेव्हा राहुल आणि राजेश आमच्या घरी आले होते, तेव्हा त्यांच्याशी परिचय झाला. तर कोविड केअर सेंटरची संकल्पना पहिली यांच्या डोक्यात आली आणि मग ती कागदावर उतरली आणि मग प्रत्यक्षात आली. त्यामुळे ह्याच्या मागचा ब्रेन तुम्ही म्हणाल तर हे सुनीलजी साठे आहेत. आणि आम्ही होतो तेव्हा केंद्रप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि आता त्यांना वेगळी जबाबदारी सोपवली, पण ते येऊन जाऊन तिकडे असतात. त्यामुळे त्यांचं ते सगळं श्रेय आहे. पुढे नेक्स्ट. तर आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की प्रिकॉशन्स या सगळ्या आम्हाला घ्यायला लागायच्या तिकडे, की ते जे नो एंट्रीचं गेट होतं तिथपासून आतमध्ये पूर्ण पोशाख पाहिजे, हँड ग्लोव्स पाहिजेत कंपल्सरी, एक साधा कापडी मास्क, त्याच्यावरती N95 मास्क, त्याच्यावरती फेस शिल्ड हे कंपल्सरी पाहिजे, बूट कंपल्सरी पाहिजेत. आणि तिथे म्हणजे ह्याच्याशिवाय तुम्हाला परवानगीच नाही. 8 तास जे आम्ही होतो सकाळी 7 ते दुपारी 3, त्या सगळ्या पेहरावात आम्ही असायचो. आणि ज्या कोणाला हॉस्टेलच्या बिल्डिंगच्या आतमध्ये जायचं असेल तर त्यांना कंपल्सरी PPE किट घालूनच जायचं. आता फॉर एक्झाम्पल काय येतं की आता गिझर समजा लावायचा आहे, तर गिझरचं बटन हे त्या आतमध्ये हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये, तर ते लावायचं असेल तर अख्खं PPE किट घालायचं, आतमध्ये जायचं, गिझरचं बटन लावायचं आणि बाहेर यायचं. तर इतकी तिथे स्ट्रिक्ट रूल फॉलो करायला लागतात. आणि ह्याची सुरुवातीला काही आम्हाला सवय नव्हती गेल्या गेल्या की हे काय वेडेपणा आहे वगैरे, पण हळूहळू ते आम्हाला सांगून सांगून आम्हाला त्याचं गांभीर्य पण कळलं आणि नंतर मग ते आमच्या अंगवळणी पडलं. तर इथे आम्हाला कुठली कुठली कामं करायला लागायची ते मी सांगतो, की आता माझी मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मागेच ठेवा. तर माझी मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे रात्री 6:45 आम्हाला आतमध्ये आम्ही जाणं अपेक्षित होतं. कारण की नाईट शिफ्टचे लोक असे तरंगत असतात. कारण की रात्री झोप नाही झाली त्याच्यामुळे रात्रीची शिफ्ट ही सगळ्यात टफ शिफ्ट असते. काम कमी असलं तरी रात्रीच्या झोपेचं खोबरं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना फार ते वाट बघतात की पुढची शिफ्टची लोक कधी येतात. त्यामुळे आमच्यावर जबाबदारी होती की 6:45च्या ठोक्याला तिकडे पोहोचायचं. तिथे पहिल्यांदा पोहोचल्यावरती नाईट शिफ्ट कडनं हँडओव्हर घ्यायचं. त्यांनी काय काय त्यांच्या सूचना असतील त्या सगळ्या घ्यायच्या, सगळी साफसफाई करायची सॅनिटायझरनी आणि मग 7ला ऍक्च्युअल कामाला सुरुवात व्हायची. त्या कामामध्ये आपल्याला सकाळी 7ला प्रार्थना, श्लोक वगैरे असे माईक सिस्टीम होती तिकडे.
तर भीमसेन जोशींचे अभंग म्हणा किंवा श्लोक म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, तर असे आपण सगळे लावायचो. संघाचं काम असल्यामुळे संघाची पद्य जे शाखेत गेले असतील लहानपणी तर त्यांना माहिती असतील की बरीच पद्य आहेत, ती पण आम्ही तिकडे लावायचो. तर आमच्या बॅचमध्ये एक मुलगी होती, तिचा आवाज चांगला होता, ती स्वतः प्रार्थना म्हणायची. त्यांनी आमची सुरुवात व्हायची. मग काढा देणे, चहा नाश्ता देणे, दुपारचं जेवण देणे. मगाशी फिल्म जे बघितलं तसे पॅकेट्स रेडीमेड येतात पुणे महानगरपालिकेकडनं, ते देण्याचं काम असतं. परत घरच्यांकडनं काही गोष्टी येतात, तर त्या पेशंट पर्यंत पोहोचवायच्या असतात. माईकवरनं सूचना द्यायच्या असतात. कोणी बाहेर रमत गमत येतं, त्याला परत आत टाका किंवा कुलूप लागलेली नसतात, ती कुलूप लावा. अशा बऱ्याच गोष्टी असतात, ती कामं असतात. सकाळच्या ड्युटीमध्ये आता पाणी चढवायला लागतं हॉस्टेलच्या वरच्या टँकमधून. आपण जसं आपल्या सोसायटीत करतो तसं. कच्च्या टाकीची मोटर सोडायची, सुरू करायची. वरची टाकी भरली, ती गळायला लागली की मोटर बंद करणे. मग अशी म्हणलं तर गिझर चालू करणे. किंवा काही लोक डायबिटीज पेशंट असतात, बीपीचे पेशंट असतात, तर त्यांच्या गोळ्या संपतात, मग त्या गोळ्या आणून देणे. तशा वेगवेगळ्या प्रकारची कामं ही तिकडे आम्हाला करायला लागायची. प्लस 2 वेळा डॉक्टर्सच्या राऊंड व्हायच्या तिकडे, सकाळ दुपार. तर डॉक्टरांना एक असिस्टंट म्हणून सुद्धा आम्हाला जायला लागायचं. तेव्हा पीपी किट घालून कोणतरी स्वयंसेवक त्या डॉक्टरांबरोबर आम्ही आतमध्ये पण जायचो. किंवा आतमध्ये गेल्यावरती पाण्याचे जार असतात 20-20 लिटरचे, तर ते प्रत्येक मजल्यावरती 3-3 असे ते ठेवायला लागतात. तर ते ठेवण्याचं काम सुद्धा खूप शक्तिमय, खूप असं एनर्जी कन्झ्युमिंग असतं, कारण ते पीपी किट घालूनच करायला लागतं. आधीच तो सगळा पीपी किट घातल्यामुळे श्वास गुदमरलेला असतो. त्या 2 मजले ते 20-20 लिटरचे जार चढवून न्यायचे आणि ते ठेवायचे, हे पण एक काम जिकरीचं असतं. ते पण आम्हाला रोज करायला लागायचं. प्लस सॅनिटायझरच्या बाटल्या बिटल्या भरणे, अशी छोटी मोठी भरपूर कामं असायची. तर ती सगळी कामं ही इकडे आम्हाला ती करायला लागायची तिकडे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता पुढच्या स्लाइड म्हणजे अतिथी देवो म्हटलंय की तिथे प्रत्येक जो तिकडे पेशंट किंवा रुग्ण येईल तर त्याला अगदी घरच्यासारखं वाटलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण त्याला त्याचं जे तिकडचे 10 दिवस आहेत ते आरामदायी जायला पाहिजेत, त्याची सर्वतोपरी काळजी ही आपण तिथे घेतलेली आहे. तर तिकडे आलेले 3 अनुभव मी सांगतो की जे अगदी माझी तर तेव्हा अशी फाटलीच होती की अरे आता काय होईल माहित नाही. तर ते 3 सांगतो. पहिलं म्हणजे काय की गेल्या दुसऱ्याच दिवशी मला अशी जबाबदारी आली की एक कोरोना पेशंट होत्या एक ताई, तर त्या पॉझिटिव्ह होत्या, पण त्यांच्या काही टेस्ट राहिल्या होत्या सह्याद्रीमधनं करून यायच्या आणि त्यांचा एक मुलगा होता 8 वर्षाचा. तर माझ्याकडे जबाबदारी आली की त्या ताईंना घेऊन सह्याद्रीमध्ये जायचं त्या मुलाबरोबर, कारण तो 9 वर्षाचा होता, त्याला पण घेऊन जायला लागणार होतं. त्याचे टेस्ट करतील, त्याचे रिपोर्ट येतील आणि त्यांच्याबरोबर कोणतरी पाहिजे म्हणून, एक स्वयंसेवक पाहिजे म्हणून तू जा, असं ते सांगितलं होतं. तर तेव्हा ऍक्च्युली मी त्या कुठल्याही तरी कोरोना पेशंटला इतक्या जवळनं बघितलं आणि मग त्यांच्याबरोबर चालत चालत त्या सह्याद्रीपर्यंत गेलो. माहिती आहे की तो कोरोना पेशंट आहे, मग ते 3.5 फुटाचं अंतर ठेवा आणि मग तिथे गेलो सह्याद्रीला. आता तो मुलगा लहान असल्यामुळे त्या मुलाला आतमध्ये एंट्री नाहीये, त्या टेस्ट करतात तिकडे, त्यामुळे त्या मुलाला बाहेर. तो आता 9 वर्षाचा असल्यामुळे त्याला असं लांब पण ठेवता येत नाही. तेव्हा मी आणि तो मुलगा असं त्या बाईंची टेस्ट आणि त्याचे रिपोर्ट असे येईपर्यंत 2 ते 3 तास तर त्यात गेलेच आमचे. मग त्याच्यावर गप्पा मारणे, काहीतरी खेळणे, असं 3 तास आम्ही बाहेर बसलो. आता ती आई पॉझिटिव्ह होती, त्याच्यामुळे तो मुलगा पॉझिटिव्ह होता की नाही माहित नाही, पण तो असेल तर त्या मुलाबरोबर मी अगदी मांडीला मांडी लावून एक 3 तास तरी बसलो होतो. त्यामुळे तेव्हा सगळं रामभरोसेच होतं की ऍक्च्युअल कोरोना पेशंट बरोबर जाणे, त्याच्या मुलाबरोबर खेळणे आणि 4 तासांनी तिला घेऊन परत येणे. हे 4 तास त्या कोरोना पेशंट बरोबर राहिल्यामुळे पुढे देवाच्या कृपेने कोरोना नाही होणार असं धरूनच आम्ही चाललो होतो. पण तो एक अनुभव होता. पण त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आला की हां, आपण आता कोरोना पेशंट बरोबर एवढा वेळ राहिलोय, तर आता पुढे काही तसा प्रॉब्लेम येणार नाही. तो एक अनुभव एकदम डेंजरस होता आणि गेल्या दुसऱ्याच दिवशी तो आला. दुसरा एक अनुभव आहे की जेव्हा तिथे आम्ही पेशंटला ऍडमिट करून घ्यायचो, तर तेव्हा त्याला चादर, उशी वगैरे असं सगळं सामान द्यायचो आणि त्याचा जेव्हा डिस्चार्ज असायचा तेव्हा ते त्यांनी जमा करायचं, असं ते होतं. आणि आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होत्या की ते जेव्हा तो जमा करेल उशीचं कव्हर आणि बेडशीट वगैरे, तर ती द मोस्ट कॉन्टॅमिनेटेड थिंग्स मध्ये ते येणार, त्यामुळे त्याला पीपी किट घातल्याशिवाय शिवायचं नाही आणि ते पिशवीत भरून एका ठराविक जागी ठेवायचं होतं. पण पीपी किट घातल्याशिवाय ती काही कुठली गोष्ट करायची नाही, असं ते होतं. पण सवय नाही किंवा ते विसरलो म्हणा किंवा काही म्हणा, तर मी आपला गेलो, मास्क घातला होता आणि हँडग्लोव्ह घातले होते, पण पीपी किट घातलं नव्हतं आणि माझ्या ते लक्षात नाही आलं पटकन. मी ते सगळ्या चादरी बिदरी घेतल्या एका पेशंटच्या, त्याचा डिस्चार्ज होता तो. चादरी बिदरी घेतल्या, एका पिशवीत भरलं आणि
जिथे ठेवायचं ते ठेवून आलो आणि ते आमच्या ऑफिसमध्ये बसलो. आणि बसल्यानंतर मला 1-2 मिनिटांनी जाणवलं की अरे काहीतरी गडबड झाली, की एक नियम आपण पायदळी तुडवलाय चक्क आणि त्याचे परिणाम काय होतील हे आत्ता कळणार नसून 10 दिवसांनी जेव्हा टेस्टचा रिझल्ट येईल तेव्हाच ते कळणार आहे. पण तेव्हा ती वेळ निघून गेली होती. पण त्या एका पर्टिक्युलर मोमेंटला असा जो हृदयाचा ठोका चुकला होता किंवा हृदयाचा ठोका चुकणे म्हणजे काय, हे मला त्यावेळेला कळलं होतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही अशा गोष्टी केल्या तेव्हा ती पूर्ण काळजी, पीपी किट घालणे वगैरे अशा गोष्टी त्याचं भान ठेवलं. पण तो पण एक अनुभव असा एकदम डेंजरस होता. तिसरा एक अनुभव असा आहे की जेव्हा पीपी किट घालून आम्हाला ते 20 लिटरचे जार हे असे चढवायला लागायचे त्या हॉस्टेलच्या बिल्डिंगवरती. तर एका स्वयंसेवकाला ते काम दिलं होतं. 18 वर्षाचा होता तो. आणि सकाळी नाश्ता उपमाच होता तेव्हा. असा काही फार हेवी नाश्ता पण नव्हता. तर तो जेव्हा तिकडे गेला त्या 20 जार्स होते त्याकडे. त्या 20 जार चढवायची जबाबदारी त्याकडे होती. तर 20 जार चढवून तो जेव्हा आला तेव्हा पूर्ण एक्झॉस्टेड होता आणि हे पीपी किट घालून जार चढवायचे होते. त्यामुळे त्या भारतीला कल्पना असेल की किती जिकरीचं काम आहे ते. आणि तो आला आणि असा पूर्ण खुर्चीमध्ये पूर्ण एक्झॉस्ट होऊन बसला. तर आम्हाला कळलं की ह्याला जरा पडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याला आमच्याकडे एक रिझर्व्ह खोली होती. तिकडे त्याला सांगितलं की तू जरा अर्धा तास तिथे पड आणि मग आपण बोलू. तो जायला लागला आतमध्ये तर जाळीच्या दरवाज्यात त्याचं ते पीपी किट अडकलं आणि तो पडला. आणि ऍट दॅट टाइम ही वॉज अनकॉन्शियस. म्हणजे पूर्ण बेशुद्धच पडला तो. आणि धाडकन आवाजावरती आम्ही 4-5 जण जिथे होतो ते तिथे गेलो आणि त्याला आम्ही हात लावणार तितक्यात आम्हाला कळलं की अरे हा त्या हॉस्टेलच्या बिल्डिंग मधून आलाय, कॉन्टॅमिनेटेड आहे. त्यामुळे ह्याला असं आपण डायरेक्ट हात लावू नाही शकत होतो. त्यामुळे आम्ही एक 5-7 सेकंद थांबलो असू, परंतु तेव्हा दुसरा काही उपाय पण नव्हता. त्याचं पीपी किट काढणं आवश्यक होतं. नाहीतर त्याला तो श्वास घ्यायला खूप त्रास झाला असता. आमच्या बरोबर एक डॉक्टर पण होते. ते म्हणले चला बघूया काही होत नाही, करूया आपण. आणि मग आम्ही 4-5 जणांनी त्याला उचललं, कडेला नेलं, त्याचं पीपी किट फाडलं, त्याचं ते हुड वगैरे बरंच काय काय असतं ते सगळं काढलं आणि मग पाणी-बिणी दिलं त्याला आणि मग तो थोडा माणसात आल्यावरती त्याला खोलीत नेलं. पण ती जी मोमेंट होती किंवा ते जे 5-10 मिनिटं होती ते एकदम अशी टेन्शनची गेली. कारण की आम्ही त्या हॉस्टेलमधनं कॉन्टॅमिनेटेड असलेल्या माणसाचे कपडे, ते पीपी किट हे साध्या हाताने काढलं होतं, पीपी किट न घालता. तर तिथे आम्हाला तो कोरोनाचा संसर्ग व्हायची शक्यता अति जास्त होती. आणि तो रिझल्ट अर्थातच आम्हाला आमची टेस्ट झाल्यावरती कळणार होता. त्यामुळे हे जे 3 अनुभव होते त्या आतमधले, तर ते एकदमच असे अंगावर शहार आणणारे होते. अर्थात ते घरी मी आता कुटुंबियांना काही सांगितलं नव्हते कारण की परत जायची वेळ आली तर ती त्याच्यामध्ये येतील म्हणून. पण आता हे आत्ता आठवलं की वाटतं की अरे फारच डेंजरस सगळे प्रकार होते. अजून एक आम्ही समाजसेवा तिकडे अशी केली, गंमत आहे ही, की लेडीज हॉस्टेलमध्ये बायको ऍडमिट होती आणि जेंट्स हॉस्टेलमध्ये तिचा नवरा होता. नवऱ्याला काही कपडे धुवायची वगैरे सवय नव्हती. तर ते प्रेमी युगुलच होतं. आणि तो असे कपडे बाहेर टेबलवर आणायचा त्याचे जीन्सची पॅन्ट वगैरे आणि मग आम्हाला सांगायचा फोन करून की अहो जरा बायकोला धुवायला देता का. तर आम्ही ती पिशवी बायकोला द्यायचो. ती त्या दिवशी धुवायची आणि 2 दिवसांनी ती आम्हाला फोन करायची, अहो आता कपडे धुतलेत, वाळलेत, तुम्ही नवऱ्याला नेऊन देता का. तर आम्ही ते नेऊन द्यायचो. तर अशा पद्धतीची सेवा पण आम्ही त्या ठिकाणी दिलेली. तर असं सगळं ते अनुभव आलेत. तर पुढची स्लाईड. असे सगळे अनुभव आल्यानंतर मग आमचा 7 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड संपला आणि इकडे पौट रोडला सरस्वती निवास म्हणून एक आहे हॉस्टेल, MESचंच आहे मुलींचं हॉस्टेल. तर ते घेतलंय आपण तिथे. तिकडनं ड्युटी झाली की इकडे 7 दिवस क्वारंटाईन होता येतं. तर आम्ही मग इकडे आलो. नेक्स्ट स्लाईड. इथे पण सोय चांगली आहे. एका खोलीमध्ये 4-5 जण असतात आणि इथे बाकी काही तसं काम नसतं. आपापली कामं आपण ऑनलाईन करू शकतो. जेवणा खाण्याची काही आबाळ होत नाही. सगळं व्यवस्थित आहे. नेक्स्ट स्लाईड. इथे असताना आम्ही 5 ऑगस्ट होतं. तर राम जन्मभूमीचं ते भूमिपूजन झालं. तर इथे ती एकदम म्हणजे दिवे वगैरे लावून एकदम धूमधडाक्यात ते आम्ही साजरा केलं होतं. आणि सगळे लोक त्यात आमचे 3 लोक जे अभाविपचे कार्यकर्ते पण होते. त्यामुळे एकदम सगळ्या घोषणाबाजी आणि फुल धमाल केली तिकडे. नेक्स्ट प्लीज. आता ह्याच्यामध्ये आता आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातनं असं कळलं की ठीक आहे म्हणजे की आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपण स्वतःला वाचवू शकतो. त्यामुळे लोकांच्या मनात जर कुठली शंका असेल की अरे कसं जाऊ तिकडे, कशी सेवा देऊ, मला कोरोना झाला तर आमच्यापैकी आता आम्ही 19 जण होतो. तर त्याच्यापैकी फक्त 1 जण निगेटिव्ह आला
आपलं सॉरी 1 जण पॉझिटिव्ह आला आणि बाकी सगळे आम्ही निगेटिव्ह आलो. आणि बाकीच्या बॅचेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लोक निगेटिव्हच होती आणि हार्डली एखाद दुसऱ्याला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्याच्यामुळे माझ्या मते तरी तिथे जायला काही हरकत नाहीये. व्यवस्थित जर आपण आपली काळजी घेतली तर आपण कोरोना न होता यातनं बाहेर पडू शकतो. आणि सध्या स्वयंसेवकांची अतिशय गरज आहे तिकडे. कारण की आता परवा सुद्धा गणपतीच्या दिवसांमध्ये फक्त 6 स्वयंसेवक होते, की ऍक्च्युली तिथे खऱ्या 20 स्वयंसेवकांची गरज आहे. तर तो सगळा भार त्या 6 लोकांवर पडला. त्यामुळे गरज तर खूप आहे आणि ही गरज वाढत जाणार आहे. आता ह्यांनी गरवारे आणि दुसरं आता कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं एक हॉस्टेल आहे डेक्कनला. तर तिथे पण आता कोविड केअर सेंटर सुरू केलंय. तर तिथे सुद्धा आता स्वयंसेवक लागतात. त्यामुळे या सगळ्या सेवेसाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि रजिस्ट्रेशन करावं अशी मी सर्व आपल्या मेंबर्सना विनंती करतो. आणि हे जसं आपण प्रेझेंटेशन दिलं, इकडे संधी दिलीत, त्याप्रमाणे तुमच्या कुठल्या सोसायट्यांमध्ये सुद्धा जर काही प्रेझेंटेशन करायचं असेल तर मी तयार आहे. कारण की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करायचंय आणि ते आपल्या स्वतःच्या ऍक्शन मधूनच प्रेरित होऊ शकतील. हे सगळे आम्ही जाऊन आलोय तिकडे आणि सुखरूप आहोत. तर असं मी सगळ्यांना आवाहन करतो. ज्यांना कोणाला जायची इच्छा असेल, अधिक माहिती पाहिजे असेल, त्यांनी आता मला विचारायला काही हरकत नाही. प्रेझेंटेशन थांबवलं तरी चालेल. प्रश्नोत्तर आपण आता घेऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. रोहित, हे जे स्वयंसेवक पाहिजेत असं तू म्हणालास ना आता. हॅलो. हा. हो. तर ते जे सोसायट्यांना म्हणजे तू प्रेझेंटेशन देशील तर अशा स्वरूपाचं आवाहन काही तू व्हॉट्सअप पोस्ट पाठवशील का? म्हणजे जे आपले परिचित आहेत मोठ्या सोसायटी. ती मध्ये मी टाकली होती ना पोस्ट. काय प्रेझेंटेशनची पोस्ट म्हणतेस का तू? हा, म्हणजे असं प्रेझेंटेशन पण दिलं जाईल असं त्याच्यात इन्क्लूड असेल. आता सोसायटीच्या आव्हान आणि प्रेझेंटेशन स्मॉल म्हणजे मग त्यानं ते कॉन्टॅक्ट करतील. प्रेझेंटेशनची लाईन टाकायची का की अशी प्रेझेंटेशन म्हणजे किंवा सोसायटीच्या ग्रुपवर प्रेझेंटेशन पण देऊ शकेल कुणाला काही शंका असतील. म्हणजे मोठ्या सोसायटीत स्वयंसेवक मिळू शकतात जास्त. तर त्यांना म्हणजे फक्त रिटर्न पोस्टच्या ऐवजी हे पण प्रेझेंटेशन देता येईल किंवा त्याची काही लिंक असेल तर असं एकत्र. हा, मग आता फेसबुकला हे मी पोस्ट केलं होतं मध्ये. तिथे फॉर्मची पण लिंक आहे, सगळीच माहिती आहे तिकडे. तर ती लिंक आपण पाठवू शकतो. त्याच्याबरोबर पोस्टमध्ये. हो, पोस्टमध्ये. रोहित, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काम करताना अखंड मास्क असणार, राईट? हो. तर ते कसं काय शक्य होतं? म्हणजे श्वास घेणं, आम्ही नुसतं फिरायला गेलो तरी म्हणजे 8-8, 10-10 तास तुम्ही जे काम करता विथ मास्क, म्हणजे एम आय राईट? हा, मग असं मध्ये मध्ये आम्ही ते खाली करायचो. तरी 100% नाही, पण हो ते लागतंच, त्याला काही इलाज नाही, ते करायचंच आहे. विशेष म्हणजे पीपीई किट घालून, राईट? भारती आणि रोहित दोघांनाही याचा अनुभव आहे. पण आता पीपी किटचं काय होतं ना, की इकडे ज्याला हॉस्टेलमध्ये जायचंय डॉक्टरांबरोबर म्हणा किंवा ते जार ठेवायला म्हणा किंवा सॅनिटायझरच्या बाटल्या भरायला म्हणा, तर त्यांनीच ते किट घालणं अपेक्षित आहे. त्यामुळे ते 2 ते 3 तासच असतं किट. पण तिकडे जे डॉक्टर आहेत ना पूर्ण वेळ, आता एक कल्याणी संत म्हणा किंवा अक्षय करंदीकर, हे तिथे आता पूर्ण वेळ एप्रिल पासून जे सुरू झालंय किंवा जुलै पासून सुरू झालंय कोविड केअर सेंटर, तेव्हापासून डिसेंबर पर्यंत पूर्ण वेळ ते तिथे असणारच आहे. तर त्यांना पीपी किट घालून असतात, म्हणजे ते 5-6 तास तर असतातच. तर त्यांचं जास्त लाईफ टफ आहे तिकडे आमच्यापेक्षा. पण त्यांना काही ऑक्सिजन सप्लाय होणार असं त्याच्यात काही अरेंजमेंट नाहीये का? नाही. आहे अशी काय पूर्ण पेटी पॅक नसतं, ते थोडी हवा जाते इकडनं तिकडनं. नाही तसं नव्हे, म्हणजे जसं पाण्यात असल्यावर ऑक्सिजनची सोय असते तसं जर घालून त्यांना काही करता आलं. नाही, तसं काही नाही. तेच ना, मग एवढी आवश्यकता नसते, तसा श्वास घेता येतो. ओके. मला रोहित, मला भारती मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. राजेश देशपांडे बोलतोय. जेव्हा होम क्वारंटाईन होतो आपण लोक किंवा तुम्ही झाला होतात आणि दर 3 दिवसांनी जेव्हा ब्लड टेस्ट करायचं असतं, तर ते काय पर्सनली जाऊन करायला लागतं की ते लॅबवाले पॅथॉलॉजिस्ट येतात कोणी आपल्या घरी? पॅथॉलॉजिस्ट येतात. अच्छा, म्हणजे असे पॅथॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत जे तुमच्याकडे येऊन तुमचं दर 3 दिवसांनी ब्लड घेऊन जातात? हो. ते पण येणारा माणूस पण पूर्ण पीपीई किट मध्ये असतो. ओके. म्हणजे यू हॅव टू पे फॉर दॅट एक्सपेन्स. पण घरी येऊन घेऊन जातात, कुठेही जावं लागत नाही. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आमची जेव्हा 14 दिवसानंतर स्वॅब टेस्ट झाली सह्याद्रीला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 तासांनी रिझल्ट येतो.
तर जेवढं टेन्शन आम्हाला 10वी-12वीला नव्हतं रिझल्टचं, तेवढं त्या दिवशी आलं होतं. बरोबर आहे, बरोबर. ती जी पापं केली आहेत त्याचा रिझल्ट होता 14 दिवसातल्या. रोहित, मला एक असं विचारायचं आहे की जसं आता गरवारेमध्ये तर समजा म्हणजे इट इज अ कोविड सेंटर आणि काही पेशंट्सला हॉस्पिटल्समध्ये सह्याद्री किंवा आणखीन दुसऱ्या काही हॉस्पिटल्समध्ये त्यांना हलवण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा गरवारेमध्ये आणतात का? ती नाही, ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर ना तो बरा झालाच की घरी सोडतात. गरवारेमध्ये फक्त क्वारंटाईन ज्यांना असिम्प्टोमॅटिक आहे तेच असतात ना. आणि ते सुद्धा कसं आहे की असिम्प्टोमॅटिक, माइल्ड सिम्प्टोमॅटिक आणि ज्यांना घरी सोय नाहीये विलगीकरणाची तिथे नाही तर आम्ही नाहीच म्हणतो. कारण जो खरंच जेन्युइन असेल त्याला मग कॉट मिळत नाही तिकडे. मग जे असिम्प्टोमॅटिक असतात आणि पॉझिटिव्ह असतात मग त्यांचं मेडिकेशन डॉक्टर त्यांना औषधं देतात आणि ते आपण नॉर्मल मेडिकलच्या दुकानातनं जाऊन घेऊन यायचे वगैरे असं काही असतं? घरी का? घरी येतात. तिथे काय करतात माहित नाही मला, पण घरी तिकडे मी सांगतो. घरचं तू सांग आधी भारती. हो. घरी ऍक्च्युअली कसं असतं ना, जिथे कोविड ज्या हॉस्पिटलमध्ये कोविडचे पेशंट्स असतात, म्हणजे जसं माझ्या हॉस्पिटलमध्ये फुल एक मजला कोविडचे पेशंट आहे आणि जसं मी म्हटलं माझे फिजिशियन्स कोविड बघतात. तर हॉस्पिटलकडनं एक होम क्वारंटाईन किट मिळते. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे जसं काही एक थर्मोमीटर असतं, डिजिटल थर्मोमीटर असतं, पल्स ऑक्सिमीटर असतं, मास्क असतात, हायपोक्लोराइड सोल्युशन बनवायच्या गोळ्या असतात. त्याच्याबरोबरच जे काही औषधं असतात, म्हणजे जसं बिकोझिनच्या गोळ्या असतात, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या असतात, कॅल्शियम D3 वगैरे हे सगळं असलेलं कम्प्लीट असं किट बनतं आणि ते प्रत्येक पेशंटला दिलं जातं. आणि घरून मग रोज आपलं दिवसातनं 3दा आपलं टेम्परेचर चेक करायचं, आपलं ऑक्सिजन चेक करायचा आणि आपल्या डॉक्टरांना कळवायचं किंवा फोटो काढून तरी पाठवायचा. असं ते एक शेड्यूल असतं. होम क्वारंटाईन जे राहतात त्यांना ही अशी किट मिळते आणि त्यांना दे हॅव टू यूज एव्हरीथिंग आणि रिपोर्ट जो कोणी आपला डॉक्टर आहे त्याला रिपोर्ट करत राहायचं. ओके. भारती मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की आज नाही उद्या आपल्याला सगळ्यांना हे होणारच आहे. बरोबर. ही सायकोलॉजी आपल्याला आपल्या मनाला समजून पुढे जाणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर याच्यासाठी जे होम क्वारंटाईन होतात, होम क्वारंटाईन किट ज्यांना डॉक्टर्स लोक देतात आफ्टर दे गेट पॉझिटिव्ह, तर ते त्याच्या आधीच आपण प्रिव्हेन्शन काही करू शकतो का? म्हणजे एक मेडिकेशन काही आपण स्वतःच करू शकतो का? ऍक्च्युअली होम क्वारंटाईन झाल्यानंतर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिलेल्या जातात किंवा ते हायपोक्लोराइड वगैरे जे काही असे औषधं 2 गोळ्या खा, 4 गोळ्या खा, हे जर आपण म्हणजे आज नाही उद्या पॉझिटिव्ह होणार आहोत त्याच्या आधीच जर आपण 1 महिन्यातनं 8 दिवसाचा कोर्स करून टाकला तर असं काही नाहीये का? खरं हा व्हायरस कसा कोणाला बिहेव करणार माहित नाही, पण ऍज अ डॉक्टर आता मी स्वतः हायड्रोक्लोरोक्विन जवळजवळ 10 आठवडे घेतलाय. कारण म्हणजे पहिला एक 3 दिवसाचा कोर्स असतो आणि त्याच्यानंतर दर रविवारी 1 गोळी खायचं. असा हा कार्यक्रम जवळजवळ 10 आठवडे केला. त्याच्यानंतर मग आता मी पॉझिटिव्ह झाली त्यामुळे आता अँटीबॉडीज आहेत. पण हे ऑलरेडी आम्ही लोकांनी घेतलंय. पण त्याच्या बरोबर जे काही आपले ट्रॅडिशनल मेडिसिन्स आहेत, म्हणजे सगळेजण जे सांगतात की एक हळद दूध हे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे दिवसातनं 1दा तरी. 2दा घेतलं तर उत्तम. ताजं अन्न खा. लिंबाचा रस किंवा लिंबाचं सरबत रोज कुठेतरी आपल्या आहारामध्ये जाऊ द्या, म्हणजे मग व्हिटॅमिन सीच्या तेवढ्याच गोळ्या कमी राहतील. म्हणजे आता माझं असं होतं की मी उन्हामध्ये जाऊच शकत नाही. जो क्वारंटाईन होतो त्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 घेणं गरजेचं असतं. आणि व्यायाम करा. काय शेवटी स्वतःची इम्युनिटी किंवा प्रतिकार शक्ती जी आहे ती चांगली ठेवणं हे एवढं एकच औषध आहे जे आपल्या हातात आहे. बाकी याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून अजून काहीच नाही आलेलं ना. हायड्रोक्लोरोक्विन जे आम्ही लोकांनी घेतलं आहे हे ICMRच्या गाईडलाईन्स होत्या की हेल्थ केअर वर्कर्सनी तरी घ्या म्हणून. त्यामुळे ते आम्ही सगळ्यांनी घेतलं. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही जे कोणी पॉझिटिव्ह झालो त्यांना देखील आम्हाला लंग सिम्पटम्स किंवा फुफ्फुसांचं अफेक्शन झालं नाही. तर तेवढा एकच ऍडव्हान्टेज आहे त्या गोष्टीचा. घ्यायचं असेल तर हरकत नाही, फक्त आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
कारण काही जणांमध्ये हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. स्पेशली काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या ज्यांना सुरू असतात किंवा अजून 1-2 औषधं आहेत की ज्याच्याबरोबर या गोळ्या घेता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घेतलं तर चालू शकतं. पण अदरवाईज आपला काय म्हणतात योग्य दिनचर्या, योग्य झोप, भरपूर पाणी, ताजं अन्न, हळद, दूध आणि काढे-बिडे ज्याला जे झेपतं ते करा. काही हरकत नाही. म्हणजे आर्सेनिक अल्बम देखील घ्यायला काही हरकत नाही. 3 दिवस 3 डोस घेतले की नंतर ऍक्च्युअली काहीच नाही घेतलं तरी चालतं. एक्सपोजर झालं तर एखादा डोस घ्यायचा असतो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींनी बिना कुठे फायदा होतोच. म्हणजे मी ॲलोपॅथी डॉक्टर असून देखील मी याला अजिबात राईट ऑफ करत नाही. एव्हरीथिंग वर्क्स. कारण ॲलोपॅथीमध्ये अजून याच्यावर उपाय नाही. त्यामुळे ज्या पॅथीमध्ये जे चांगलं असेल करायला हरकत नाही. हेच प्रिव्हेन्शनचं आपण करू शकतो. आणि स्वतः जसं हा म्हणतोय की मास्क घालून, आता आम्ही लोक हॉस्पिटलमध्ये मी N95 घालते आणि सर्जिकल मास्क घालते. कशासाठी की ज्यावेळेला तुम्ही 8 ते 10 तास तो N95 घालता त्यावेळेला आपल्याच काय म्हणतात ना, बोलताना उडणारे जे सलायवाचे ड्रॉप्स असतात त्याच्यामुळे ओला होतो. म्हणून आम्ही आतमध्ये एक सर्जिकल मास्क घालतो जो आम्ही चेंज करत राहतो दर 2-3 तासांनी आणि त्याच्यावरती N95 घातलेला असतो. आणि या गोष्टीची सवय होते. आम्ही म्हणजे PPE पण सवय होते आणि याची पण सवय होते. त्यामुळे जो कोणी आपल्यापैकी जे बाहेर जात आहेत रेग्युलरली त्यांनी कमीत कमी सर्जिकल मास्क, आम्ही म्हणेन की कापडी मास्क नुसता पण एवढा पुरेसा नाही होत आहे. सर्जिकल मास्क जे डब्बा मिळतो ते 100 मास्कचा डबा असतो. तो 3 प्लाय म्हणजे त्याच्यामध्ये 2 लेयर्सच्या मध्ये ऍक्च्युअली ब्लॉटिंग पेपर घातलेला असतो, एक फिल्टर घातलेला आहे की ज्यांनी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. फक्त तो व्यवस्थित बांधला गेला पाहिजे. N95 प्रत्येकानेच वापरायला पाहिजे असं काही नाही. जर तुम्ही पेशंटशी कॉन्टॅक्टमध्ये येणार असाल तर N95 पाहिजेच. पण अदरवाईज सर्जिकल मास्क किंवा कमीत कमी डबल लेअर कापडी मास्क असं वापरला गेलाच पाहिजे. आणि फेस शिल्ड याच्यासाठी बाहेर वापरताना की आपलेच हात कुठेतरी सरफेसला लागून आपणच तोंडाजवळ येणार नाही, डोळ्यात घालणार नाही, नाकात घालणार नाही, म्हणून ते फेस शिल्ड. त्यामुळे सगळ्यांनी बाहेर पडताना ही एवढी काळजी घ्यायची. हेच आपलं प्रोटेक्शन आहे. याच्या पलीकडे औषध नाही. पण आपण घरात बसल्यानंतर आपण घरात 4 लोक आहेत तर यांनी पण घरात मास्क वापरले पाहिजे की घरात चालतील जरी सेफ डिस्टन्स ठेवून बसले तरी? पेशंट असेल तर मास्क वापरावा लागतो. म्हणजे मी एका रूम मध्ये होती तरी मला मास्क वापरायची. मी बाहेर जर आली काही घ्यायला तिथपर्यंत दारापर्यंत तरी मी मास्क मध्येच बाहेर यायची. अदरवाईज रुटीनली घरात मास्क वापरायची गरज नाही. पण वयस्कर माणसांपासून 2 मीटर डिस्टन्स ठेवलेलं योग्य. त्यांना आपण एक्सपोज करायचं नाही, त्यांच्या जवळ करायचं नाही. त्यांचं सर्व जर ते स्वतः करू शकत असतील तर त्यांच्या जवळ जाऊ नका. किंवा कोणीही ज्याला घरामध्ये बाकीचे काही आजार असेल तर त्यांना सोशल डिस्टन्सिंग हे तिथे पाळायलाच पाहिजे. आणि मगाशी मी जसं म्हणलं तसं नॅपकिन्स वापरणं, एकमेकांचे काय म्हणतात ताट, वाटी, पेला सगळं स्वच्छ धुतलेलं असं मुलांनी खाल्लं ते आपण घेतलं आणि करू नका. दॅट इज अगेन कारण तुम्ही तुमच्या मुलांना जिओपार्डाइज करून राहिले. त्यामुळे घरात देखील आणि मुख्य म्हणजे बाहेरून येणारी कुठलीही गोष्ट, जसं दुधाचं पाकिट आहे, आपण भाजी आणतो, आपण अजून काही आणतो, तर ही धुवून घ्यायची किंवा स्टर्लियमचं जे डिसइन्फेक्टंट आहे त्याचं एक कापड ओलं करून त्याला सगळ्याला पुसून घ्यायचं. हे अजूनही आम्ही करतो आहोत. त्याच्यातनं सुटका नाही. कारण जरी आज अँटीबॉडीज आहेत मला तर ते किती दिवस टिकणार आहे हे पण माहित नाही अजून. कोणाला 30 दिवस टिकतात, कोणाला 50 दिवस टिकतात. त्यामुळे म्हणजे आपले गार्ड्स आपण डिले पडूच देऊ शकत नाहीये. आणि ह्याच्यामध्ये असं पण एक आहे की एकदा कोविड झाला मला शेवटचा एक प्रश्न आहे माझा. एकच आता शेवटचा प्रश्न. मला माहिती आहे मी सगळ्यांना बोर करतोय, पण एकच शेवटचा प्रश्न की जसं मी आणि सारंग आता आम्ही लोक गोव्याला जाऊन आलो, 2च दिवस आम्ही होतो. आम्ही तर सेफ डिस्टन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी पाळल्या. पण काय होतं की तुम्ही बाहेर गावी गेल्यानंतर तुम्हाला माहित नाही, तुम्हाला काहीतरी बाहेरचं खायला लागतं. मग आम्ही ते चांगल्याच ठिकाणी खाल्लं, सगळं ते पाळलं आपण. आणि घरी आल्यानंतर मी आणि सारंग जसं आम्ही 2 दिवस सेल्फ क्वारंटाईन झालो. म्हणजे जसं मी सेल्फ क्वारंटाईन झालो याचा अर्थ असा की मी 2 दिवस घराच्या रूमच्या बाहेर पडलोच नाही. म्हणजे फॅमिली मेंबर सोबत काही कॉन्टॅक्ट.
मेडिकेशन काहीच नाही, बरोबर. फक्त सेल्फ क्वारंटाईन वेगळं राहायचं. याने काही फायदा होतो? कमीत कमी 3 दिवस तरी राहायला पाहिजे. ओके, पण याने फायदा होतो ना? म्हणजे आपल्याला जरी झाला तरी आपल्या घरच्या माणसांना तरी आपण एक्सपोज नाही करत आहे ना. ओके. हे महत्वाचं. आपल्या घरच्या हॅलो बोल मी नंतर बोलतो. आपण जरी एक्सपोज झालेलो असलो तरी आपल्यापासून आपली फॅमिली एक्सपोज होत नाही. म्हणजे आता मी कोविड वॉर्डचा राऊंड घेऊन आली की मी पुढच्या 24 तास ते 48 तास सॉर्ट ऑफ क्वारंटाईन असते, करत असते, पण आय स्ट्रिक्टली फॉलो डिस्टन्सिंग ऍट होम ऑल्सो. तर हे करायलाच पाहिजे. जिथेही शंका येईल की आपण एक्सपोज झालो आहोत किंवा पॉसिबिलिटी आहे आपण बाहेर जाऊन आलो आहे, यू हॅव टू क्वारंटाईन युअर सेल्फ ॲटलीस्ट फॉर 3 days. ओके. हॅलो. बोल हेमंत. हा, आता ते सर्जिकल मास्क जे सांगितलं आता, हा, तर ते रोज बदलायला पाहिजेत का? दर 8 तासांनी बदलायचा असतो तो. रोज नाही, दर 8 तासांनी. बर, मग आता साधा आपण कापडी मास्क लावतो किंवा मेडिकल मध्ये जो मास्क मिळतो तसा जर वापरला आणि तो सॅनिटाईज करून धुतला आणि वापरला तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काहीच नाही, पण त्याच्यापासून फुल प्रोटेक्शन होईल याची गॅरंटी नाही. फक्त आपण तोंडाला नाकाला हात लावणार नाही एवढंच फक्त आपलं प्रोटेक्शन आहे. पण एरोझोल ज्याला म्हणतात, म्हणजे हवेतनं येणारे किंवा फोमाइट इन्फेक्शन ज्याला म्हणतात, ते त्याच्यातनं पूर्णपणे आपण प्रोटेक्टेड राहू याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. नाही, आता कसं होतं की मी समजा बाहेरनं जाऊन आलो काय आणि दारातनं सगळं सॅनिटाईज केलं, बरोबर. अगदी काय आपण ते फवारणं करतो, मारतो ते, संपूर्ण आपण अंगावर मारून घेतलं आणि डायरेक्ट आंघोळीला गेलं, बरोबर, तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? नाही, अजिबात नाही. आम्ही रोज करतो हे. हा, म्हणजे मी सध्या हेच करतोय की मी कुठेही फिरलो, घरी आलो की मी पूर्ण पहिल्यांदा सॅनिटाईज होतो, बरोबर, आणि डायरेक्ट आंघोळ करूनच बाहेर येतो. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर अजून एक स्टेप करायची. एक जरा इंटरप्ट करतो नानासाहेब. हा, आधी शक्यतो न फिरणं चांगलं बरं का. हा, अरे पण नाही, आता ती मला सवय नाहीये घरात बसायची, म्हणून मी ह्या गोष्टी विचारतोय, बाकी काही नाही. आपल्या वयाकडे जरा लक्ष द्या. ठीक आहे, पण तरी थोडं हे कमी करा. अरे नंदू, तू मला उगाच म्हातारा बनवू नको. म्हातारा बनवत नाहीये, पण हे प्रिकॉशन घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. कबूल आहे, कामं करायची आहेत आपल्याला, म्हणजे पण याचा अर्थ असा नाही की मनसोक्तपणे फिरायचंय किंवा हे करायचंय. जरा कंट्रोल कर, जिथे जे न जाता होऊ शकेल तर तेवढं हे करायला पाहिजे. नाही, ते बरोबर आहे. म्हणून तर मी आता सांगितलं की मी घरी आल्यानंतर काय करतो. नाही, बरोबर आहे. आणि म्हणून भारतीला मी आता मुद्दा म्हणून विचारलं. रोहित सांगतोय ते जरा हे कर की जास्त. अरे हेमंत, अजून एक गोष्ट करत जा, बाहेरून आलास की स्टीम घे, वाफ घे, वाफ गरम पाण्याची वाफ. नाही, मी ऍक्च्युअली नाही, कसं होतं, बाहेरनं आलं की मी सगळं हे केल्यानंतर हळद दूध घेतो आणि मग सगळ्या गोष्टी सुरू करतो. हो, ते सगळं ठीक आहे, पण अजून एक ऍडिशन ही वाफ, म्हणजे मी विसरली खरं सांगायचं, सकाळ संध्याकाळ वाफ घ्यायला पाहिजे. म्हणजे मग नाकामध्ये चुकून बाहेरनं कुठले व्हायरस आले असतील तर ते चालले जातात, म्हणजे मरून जातात. तेवढ्या टेम्परेचरला ते टिकत नाही. आणि पूर्ण तोंडाने पण घ्यायची, म्हणजे आतपर्यंत वाफ जाते. त्यामुळे तेवढं ते करायला पाहिजे. हेमंत, मला थोडस ऍड करायचंय. तुम्ही आता बोललात त्याच्यात, तसं 50च्या खालच्या लोकांना चान्स आहे सेवा करायचा, तसा 50 वर्षाच्या पुढच्या लोकांनी स्वतःची काळजी घेणं ही राष्ट्रसेवा आहे. खरी गोष्ट आहे, कारण की ते थिंक टँक असतात. घरामध्ये जसा वयस्कर माणूस नुसता घरात असला तरी जो फरक पडतो घराला, तसे ह्या लोकांनी राष्ट्राला फरक पडतो. तर स्वतःची काळजी, जसं नंदू म्हणला तसं शक्यतो नाहीच बाहेर जायचं. अगदीच वाटलं तर तेवढं फक्त करायचं, कारण आपल्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला बदलायला लागतील. आपल्याला जरी किती वाटली बाहेर जाऊन दुसऱ्याची सेवा करावी, तरी आधी स्वतःची काळजी करायला पाहिजे. त्यामुळे शक्यतो जितकं प्रिकॉशन घेता येईल, कारण की हा संबंध रोग जो आहे तो माझ्या जे काही मला थोडंफार त्याचं माहिती आहे त्याप्रमाणे
हा फक्त रोगप्रतिकारक शक्तीवरती खेळणारा रोग आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती कुठल्या गोळ्यांनी वाढत नाही. नाहीतर सगळ्यांना गोळ्या रेकमेंड केल्या असत्या गव्हर्नमेंटने आतापर्यंत. तर त्या गोळ्या खाऊन कोणाची वाढत नाही रोगप्रतिकारक शक्ती. जी आहे ती ओरिजिनल शक्ती आहे ती तशीच थोडी थोडी वाढत राहील आणि वयाने हळूहळू कमी होते. त्यामुळे जितकं आपल्याला काळजी घेता येईल की आपल्याला प्रिकॉशन घेऊन ह्याच्यातनं सेफ राहता येईल तेवढं व्हॅक्सिन येईपर्यंत करणे ही खूप मोठी राष्ट्रसेवा आहे. अगदी बरोबर आहे. मी ऍग्री आहे याबद्दल. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कोरोनाला घाबरत राहू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही ह्या प्रिकॉशन पर्सनली घ्या. आणि मी अगदी रोहितला सुद्धा म्हणले की मी व्हॉलंटियर म्हणून यायला सुद्धा तयार आहे आजही. तेच मी सांगतो, ज्याला इच्छा आहे सेवा करायची परंतु वयाचं 50च्या पुढे जाता येत नाही वगैरे, तर तिथे अशी पण एक सोय आहे की दर आठवड्याला किंवा आठवड्यातनं एकदा असं 2दा अशा जर कोणाला तिथे 3 तास 4 तास जर देता येणार असेल, पण कंटिन्युअसली 3 महिने तरी किमान तिथे कमिटमेंट देता येणार असेल तर तिथे काम करायची संधी उपलब्ध आहे. स्टोअर म्हणा किंवा आता चहा पाणी करायला लागतं, अशा बऱ्याच कामं असतात तिथे करायची. नाही आतमधली असतात किंवा बाहेरनं काही आणायचे अशी पण कामं असतात. परंतु 2-3 तास जरी तुम्ही म्हणलात आठवड्याला दर रविवारी किंवा शनिवारी, तरी तशी कमिटमेंट तुम्ही 3 महिने जर देऊ शकत असाल तर तिथे आपण तिथे तुमची नोंदणी करून घेऊ शकतो. नक्की मी करू शकेन बरं का. आपलं मध्ये पण बोलणं झालं होतं रोहित. काय रोहित 50 आहे की 60 आहे? ऍक्च्युली ते काय आहे की ते जसं तिथे आम्हाला कळतंय की 50च्या पुढे सुद्धा जास्त पॉझिटिव्ह होऊ शकतात म्हणून ते वय थोडं कमी आणलंय. आधी 55 होतं, आता ते 50 वर आणलंय. पण तरी जर इच्छा असेल आणि तो फिट असेल तर आपण घेऊ 52, 53, 55 अडचण. अहो तुम्ही एक्झरसाइज करा, फिट राहा ना, पण प्रिकॉशन घेतल्यावर काही होत नाही. नाही पैलवान लोकांना पण होतो. आपण पैलवान नाहीये ना. पैलवान लोकांना पण होतो. आपण हे सगळे गैरसमज आहेत आणि या आजाराला घाबरू नका. ह्या सुद्धा एक गैरसमज आहे. जेव्हा एखाद्याला होतो आणि तो जर सिरियसनेस कडे जायला लागला तर काय होतं त्या पेशंटचं, हे फार भयावह गोष्ट आहे. आणि आपल्याकडे जे आता मॅनेजमेंट आहे ते आता संघ जे बघते असिम्प्टोमॅटिक लोकांकडे किंवा माइल्ड केसेसकडे बघते, पण जे सिरियस होतात त्यांच्याकडे कुणीच बघत नाहीये. तो ऍडमिट झाला तर कळत सुद्धा नाही की हॉस्पिटलला ऍडमिट झालाय. बाहेरचं चित्र फार वाईट आहे, बाहेरचं चित्र खूप वाईट आहे, ते अजून कळत नाही लोकांना. आता मी एक उदाहरण सांगू का? सांगायला काही हरकत नाही. नाही, मी जनकल्याण रक्तपेढीमध्ये प्लाझ्मा डोनेशन साठी क्लबनी जे काही काम केलं त्यामध्ये काय अशी परिस्थिती आहे की मला असे फोन बरेच आले किंवा बोलणं झालं की आम्हाला काहीही झालेलं नाही तरी आम्हाला क्वारंटाईन केलंय. अशी पण परिस्थिती आहे. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाच असेल ना, म्हणून नाही मग असं पकडून जाणार. कॉर्पोरेशनचा गोंधळ आहे सगळा हा, हे त्याने मला क्लिअर केलं. म्हणजे मला तर 2-4 लोकांनी शिव्या हसडल्या. आणि हा माझाही अनुभव आहे. काही जणांनी सांगितलं, पण मला असं वाटतं देअर कुड बी सम डिस्क्रिपन्सीज. इनिशियल जी टेस्ट होती अँटीजन टेस्ट त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असेल आणि त्यांना बहुधा ते RT-PCR टेस्ट झाली आणि काय त्याचं होतं हे बहुधा थोडी कल्पना नसेल असं वाटतं. मी इंटरप्ट करू का मध्ये? थोडं डायव्हर्जन थांबवलं. एक चित्र करत होत्या, त्यांना काहीतरी प्रश्न वाटतं. चित्रा गोखले, तुम्हाला मगाशी काहीतरी प्रश्न होता ना, हात वर करत होता तुम्ही? नाही, मला मगाशी असं विचारायचं होतं भारतीताईंना की गिलोय घनवटी ते पण घेतलं तर चालतं का? हो चालतं. बऱ्याच जणांनी घेतलं आहे. चालेल अगदी. सकाळ संध्याकाळ एक गोळी ना? हो. कुठली गोळी? गिलोय घनवटी, पतंजलीची. आणि अजून एक गोळी पण मार्केटमध्ये आहे, आयुष क्वाथ म्हणून, रसशाळेची मला असं वाटतं आलेली, ती पण घेत आहेत बरेच जण. आयुष क्वाथ बर. अच्छा. AWATH. त्याच्यामध्ये भारती काय आहे? त्याच्यामध्ये आपण जे काढे पितो ना, त्यातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. गोळी स्वरूपात आहे, पावडर मध्ये आहे, चूर्ण आहे, कुठल्या याच्यामध्ये ऍक्च्युअली तेच आहे. तर त्याचं आयुष क्वाथचं ते म्हणतात 15 दिवस घ्यायची. आणि ही माझ्याजवळ अशी एक बाटली आहे. भारती, जरा नाव नंतर टाईप करून ग्रुपवर टाक. ग्रुपवर
ग्रुपवर टाका. हो टाकते मी. विशेष आहेत. पण ही 15 दिवस किंवा 1 आठवडा घ्यायची आणि 1 आठवडा नाही घ्यायची, कारण फार गरम होतं नाही तर या गोळी. हो बरोबर. त्यामुळे ते मध्ये ब्रेक घ्यावा लागतो. आणि दुसरं म्हणजे मी जो विषय टाळला होता आज माझ्या बोलण्यामध्ये, नितीन सरांनी आता तो काढलाय म्हणून मी आता बोलते. खरंच ज्या माणसाला हा सिरियस डिसीज होतो किंवा मॉडरेट टू सिव्हिअर आपण ज्याला म्हणतो ना, किंवा ज्यांना ऑक्सिजन प्रमाण लागायला लागतं, त्यांचं अतिशय गंभीर परिस्थिती होते. कुठलंही औषध काम करत नाही. जर वेळात आले तर काहीतरी पॉसिबिलिटी असते की लवकरात लवकर ऑक्सिजन सुरू झाला तर ते बाहेर येऊ शकतात. पण ज्यांना बाकीचे रोग आहेत त्यांना म्हणजे काय म्हणतात ना, आता मागच्या आठवड्यामध्ये माझ्या हातात एक माणूस कोलॅप्स झाला होता एक क्षणभर. म्हणजे काय म्हणतात, काहीतरी खायला म्हणून त्यांनी बाजूला काढला, ते मास्क लावलेला असतो, मास्कवर ऑक्सिजन देत होतं प्रेशराइज, तो त्यांनी खाण्यासाठी म्हणून 2 मिनिटं बाजूला काढला आणि तो निळा झाला. त्यामुळे प्लीज या गोष्टींकडे खूप सिरियसलीच घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला रोग होतो त्यावेळेला एकदा ऍडमिट झालेला पेशंट आपल्याला परत डोळ्यांनी दिसत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आणि इट इज व्हेरी सॅड फॉर एव्हरीवन. इट इज म्हणजे आम्हाला बघायला देखील खूप त्रास होतो. मला ससूनमध्येही त्रास होत होता. संचेतीमध्ये सगळ्या सोयी आम्ही देतो, सगळे औषधं करतो, तरीही वी आर लुझिंग पेशंट्स. आणि इट्स रिअली व्हेरी सॅड स्टेट ऑफ अफेअर्स. अजिबात या रोगाला हलकं घेऊ नका, खरंच नाही. हेमंत, काही फरक नाही पडणार आहे आपण 4 प्रोजेक्ट कमी केले तर. कुठेही काही बदलणार नाहीये. पुढे आपण शेकडो प्रोजेक्ट करू, त्याच्यासाठी आपण चांगलं राहायला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे. हे आता या पॉइंटला आपल्याला एवढंच बघायचं आहे. सर्वायवल खूप इम्पॉर्टंट आहे आजचं. आणि ऍक्च्युली तू सांगितलंस ना भारती, मी एक मिनिट बोलू का? हा, तर ऍक्च्युली काय माहितीये का की आपण आपल्या आजूबाजूला कोणाला झालेला नाही म्हणून वाटतंय, पण माझ्या अशा काही केसेस आहेत की त्या मी पाहिल्या की तो माणूस गेल्यानंतर परत आलाच नाही, डायरेक्ट त्याचं फक्त सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि तो जेव्हा आपल्या जवळ घटना घडतात तेव्हा त्याचं सिरियसनेस कळतं. आणि हे खूप यांनी काळजीपूर्वक हँडल करायला पाहिजे. जी गोष्ट आपला सामना अशाशी आहे की जो दिसतच नाही, अशा शत्रूशी सामना आहे हा. त्यामुळे खूप काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. आणि खूप छान सांगितलं तुम्ही. फक्त मला एकच अजून प्रश्न विचारायचा की बाहेरून आल्यानंतर मी फक्त माझा एकच ड्रेस ठेवलाय सध्या बाहेर जायला, तो मी धुतो आणि परत तो वापरतो, याच्यात काही हे आहे का? अजिबात नाही. तोच मी फक्त म्हणजे बाथ घेतो आणि तो ड्रेस परत मी त्याच बरोबर धुवून टाकतो आणि परत हे करतो. मी आणि अनिल मला वाटतं गेल्या 4 महिन्यांपासून असं 2-3 ड्रेसेसच घालतोय. आणि मला या कॉलवर पण म्हणजे आपल्या झूम मीटिंग वर पण एका ड्रेस मध्ये दिसतोय. हो, नाही काय झालंय माहितीये का, अरे सांगू का, मी प्रॉब्लेम असं झालाय की माझे बहुतेकशे टी शर्ट्स काळ्या रंगाचे आहेत आणि मी जर का शर्ट पॅन्ट घालून बसलो इथे तर घरात एकदम मला खूप ऑड वाटायला लागतं माहितीये का, ऑफिसचं फिलिंग यायला लागतं. म्हणून मी सध्या फक्त कॅज्युअल ड्रेस वरतीच आहे किंवा अशा टी शर्ट वरती आहे. तर निश्चितच मी पुढच्या वेळी आता दुसरा टी शर्ट काढतो मी. आरडी बोल ना. बरं, मी सांगतो एवढंच की आता भारती किंवा अनिल बद्दल बोलली की तेच ड्रेस आहेत, तर माझे पण तसेच ड्रेस आहेत. रोज गेले म्हणजे मार्च पासून तेच ड्रेस घालतोय मी. काहीच आणि घरात नाही घरात वेगळे घाल असं मला सांगायचं आहे. घालतो ना, हा, बाकी काही नाही. म्हणजे सांगतो ना की खूप त्याच्यात हे आहे, पण खूप सर्वांनी जे सांगितलंय ते भारतीने सांगितलं खूप छान आहे. अगदी खूप सिरियसली घ्या. हेमंत, तुला सांगतो स्पेसिफिकली मी भारती एक विचारायचं आहे की केसामध्ये कोरोना अडकतो का? सभोवती घटना घडतात ना, केसामध्ये कोरोना अडकतो का? मी कोरोनाच्या वॉर्ड मध्ये जाऊन आले की पहिले केस होते. नाही, आरडीला ऍडव्हान्टेज आहे म्हणून विचार. काहीच नाही. मी सध्या सांगतो ना, सगळं मी एकदम झिरो करून टाकतो. काही पॉसिबिलिटीज राहिलेली नाहीये कुठली काही. भारती बराच वेळ बसून आला, बराच वेळ शांत होता. नाही भारती आम्ही सगळेच हो बोला. भारती, हो,
हा ती जी पहिली जी RT-PCR टेस्ट सांगितली ना ज्याच्यामध्ये व्हायरल लोड कळतो तो काय लेवल म्हणजे कशापेक्षा कमी किंवा कशापेक्षा जास्ती सेफ किंवा अनसेफ काय ते सांगतेस? युजली 30 पेक्षा जास्ती असेल तर माइल्ड असतं. अच्छा. 25 ते 30 मध्ये मॉडरेट आणि 25च्या खाली असेल आणि 20च्या तर खाली असेल तर सिरियस असतं. म्हणजे तुमचं व्हायरल लोड जास्ती आहे आणि या पेशंट्सला रेमडेसिवीर वगैरे लागण्याची शक्यता असते. आणि आजकाल सस्पिशियस म्हणून इव्हन RT-PCR पेक्षाही HRCT छातीचा HRCT नावाची जी टेस्ट असते ती केली जाते आणि त्याच्यामध्ये RT-PCR पॉझिटिव्ह यायच्या आधी देखील ती पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे बरेचदा HRCT पॉझिटिव्ह आला म्हणून पेशंट्सला ऍडमिट केलं जातं आणि त्यांना जो ऑक्सिजन लागत असेल तर त्यांना लगेच रेमडेसिवीर पण सुरू करावा लागतंय. त्यामुळे या सगळ्या टेस्ट या आणि अँटीजेन टेस्टिंग जे आहे रॅपिड अँटीजेन टेस्टिंग ते जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही 100% पॉझिटिव्ह आहात पण ते निगेटिव्ह असेल तर तुम्हाला RT-PCR करावं लागतं. अच्छा म्हणजे निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह 100% नाहीये ते पॉझिटिव्ह डेफिनेटली पॉझिटिव्ह असतं पण निगेटिव्ह असेल तर नाही असं नाही कारण त्याच्यामध्ये 30 ते 40% फॉल्स निगेटिव्ह याची शक्यता आहे. तर त्यामुळे फक्त अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून कोरोना नाही असं नाही. त्यामुळे ते RT-PCR करावं लागू शकतं. पण एखाद्याची व्हायरल लोड ते समजा बिटवीन 20-25 आहे पण तरी ऑक्सिजन लेवल ऑक्सिमीटरवर इट इज गुड म्हणजे 95 ते 100च्या मध्ये आहे 90 तर काही त्यांनी हॉस्पिटलाइज व्हायची म्हणजे जोपर्यंत काही सिम्पटम सडनली काय होत नाही तोपर्यंत हॉस्पिटलाइज व्हायची गरज नाही ना. होम आयसोलेशन मध्ये राहू शकतो. होम आयसोलेशन मध्ये राहू शकता ऍज लॉंग एज तुम्ही कुठल्या डॉक्टरांना ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि रोज तुम्ही डॉक्टरांना रिपोर्ट करता. ते महत्वाचं आहे की रोजच्या टेस्ट तुमच्या डॉक्टरांना रिपोर्ट होणं हे महत्वाचं आहे. तुमचं ऑक्सिजन किती राहतोय टेम्परेचर आहे का तुम्हाला धाप लागतेय का हे सगळं डॉक्टरांना म्हणजे कोणीतरी तुमचं सुपरवाइज करत असायला पाहिजे. कारण या पेशंट्स मध्ये असं होतं की 4थ्या किंवा 5व्या दिवशी ऑक्सिजनची गरज भासू शकते. आणि सगळ्यात क्रिटिकल पिरियड ते म्हणतात की 5 ते 10 दिवस हा क्रिटिकल पिरियड असतो. तर त्यावेळेला एक तर तुम्हाला डॉक्टरांशी हे पाहिजे आणि तुमच्या घरात पण अजून एखादा तरी निगेटिव्ह माणूस पाहिजे की जो तुम्हाला काळजी घेऊ शकतो बाहेर राहून. केअरटेकर पाहिजे हू कॅन अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स. तर त्याच्यामुळे हे सगळं असेल तर घरी राहता येतं. अजून एक मला प्रश्न आहे भारती मॅडम. बोला ना. घरी पेट असेल तर काय? नाही आमच्याकडे पमेरियन आहे आणि म्हणजे काही असं एकदा आम्ही फक्त घेऊन गेलो होतो दवाखान्यात त्याला पण असं काही म्हणजे डॉक्टरांनी काही सांगितलं नाही वगैरे पण काय काळजी असते? मला नाही माझ्याजवळ याचं उत्तर नाही पण लॉजिकल एवढंच आहे की घरात कोणी जर पॉझिटिव्ह झालं तर पेटनी त्याच्याजवळ त्याला जाऊ द्यायचं नाही त्यांच्याजवळ कारण पेटच्या थ्रू पण स्प्रेड होऊ शकतो घरामध्ये. त्यामुळे मला अनुभव नाहीये. नाही गरवारेमध्ये असताना सुद्धा ती भटकी कुत्री वगैरे असायची ना तिकडे त्यांना ते हाकलायचं काम होतं एक कारण की ते पण कुठनं जाऊन येतात त्यांच्या केसांवर असतील विषाणू माहित नाही आपल्याला काही. भारती एक विचारायचं म्हणजे आता ज्या तू ज्या गोळ्या सांगितल्यास वेगवेगळ्या तर त्याचं कम्प्लीट आपल्या ग्रुपवर कशा कशा घ्यायच्या किंवा काय तर त्याचं एक ग्रुपवर टाक ना म्हणजे टाकते म्हणजे प्रिकॉशन म्हणून घ्यायला काही हरकत नाही तर तुझ्यावर काहीच हरकत नाही टाकते फोटो सकट टाकते फोटो सकट आणि दुसरी पण टाका वाफ घेतली तरी दॅट इज गुड म्हणजे रोज आणि श्रीकांत आजच्या मीटिंगचं रेकॉर्डिंग आहे का? हो करतोय. मग ते जरा ग्रुपवर टाकता येईल म्हणजे घरच्यांना आणि बाकीच्यांना दाखवता येईल. नेहमीच रोहित अपलोड करतो ते फेसबुकवर युट्यूबवर. भारती असं होतं की वाफ घ्यायला तुम्ही म्हणताय की वाफ घ्यायला पाहिजे पण आय थिंक तो व्हायरस 55 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर असेल तरच मरतो राईट? नाही आता अजून एक सांगते की वाफ ज्यावेळेला होते तसं त्यावेळेला तसंही ते 100च्या वरती आलेलं असतं टेम्परेचर. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जर शक्य असेल तर ऍपल सायडर विनिगर
जे मिळतं फार्मसीमध्ये, तर एक चमचाभर ऍपल सायडर व्हिनेगर त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याची वाफ घ्यायची. ओके. तर त्यांनी देखील म्हणे व्हायरस मरायला चांगली मदत होते. हे मला एका आमच्या पल्मनॉलॉजिस्ट म्हणजे जे चेस्ट स्पेशालिस्ट आहे त्यांनी सांगितलंय. ते स्वतः गेले आता कितके दिवस झाले रोजचे कमीत कमी 100 पेशंट बघतायत. त्यांनी मला सांगितलं घरातून बाहेर पडायच्या आधी आणि घरी पोचल्यावर असं दोन्हीदा ही वाफ घ्यायची. पाण्यामध्येच घालायचं ऍपल सायडर व्हिनेगर 1 चमचा घालायचा. ते पण लिहून पाठवा. ते पण हो चालेल. पण भारती वाफ जी आपण घेतो ती वाफ आपल्या नाकातनं घशापर्यंत जाईपर्यंत ती तेवढी 55 डिग्री एवढी असेल, म्हणजे तेवढं टेम्परेचर ते मेंटेन राहत असेल. असायलाच पाहिजे. ते 100 डिग्रीला असतं, आतमध्ये जायस्तवर पण ते गरमच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे एक सिस्टमॅटिकली, आता परत सांगते, 2 मिनिटाचं वाफ जाऊन दे, नंतर ती किती टेम्परेचर राहायचं ते आतमध्ये राहील. वाफ घ्यायचं काम करूया आपण. सप्रेस आहे तसं नाही, त्या वाफेचा उपयोग होणं गरजेचं आहे. जर थोड्या टेम्परेचरला चेष्टा नाही करत आहे मी, जनरल हे केलं. नाही कौस्तुभ, मी सांगते ती वाफ घ्यायची पण एक पद्धत आहे. एकेका नाकपुडीनी घ्यायची, म्हणजे आपण प्राणायाम करताना जसं एका नाकपुडीनी घेतो दुसऱ्यानी करतो, असं हे ऑल्टरनेट घ्यायचं. नाकातनं वाफ घेऊन तोंडातनं सोडायचं, तोंडातनं वाफ घेऊन नाकातनं सोडायचं. हे सगळे प्रकार, जेवढे प्रकार करणं शक्य आहे हे तिन्ही प्रकार करायचे असतात. आणि कमीत कमी 5 मिनिटं घ्यायला पाहिजे, कमीत कमी 5 मिनिटं. बरोबर, अगदी बरोबर. बरं, फळं काय खायची ते सांगा आता. माझ्या मते सगळे सीझनल फ्रुट्स खायचे, जे सीझनल असतील. हा, ते खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही याला तुम्ही आंबट जिंबट असं काही नसतं, कारण लिंबू तर खायचंच आहे. आईस्क्रीम नाही खायचं, कारण थंड गोष्ट टाळायची आहे. हो बरोबर आहे. मला एक सांग भारती, की हे जे फळं आहेत राईट, आपण फळं आणतो आणि ते धुतल्यामुळे त्याला जर काही इन्फेक्शन झालं असेल तर प्रोटेक्शन पॉसिबल आहे का त्याला? हा, आजकाल व्हेजी क्लीन मिळतं बुवा, ते पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये 15 मिनिटं ठेवायचं सगळ्या गोष्टी, भाज्या आणि फळं असं म्हणतात. किंवा मग एन्झिमॅटिक क्लीनर्स जे असतात, जे फळांच्या सालांपासून बनवलेले, ते पण मिळतात. ZBNS दुकानांमध्ये हे सगळं अवेलेबल असतं. आमच्या घरी पण प्रोडक्शन आहे. मी असं ऐकलंय की फळं आणि भाज्या पाण्यात भिजवून ठेवायच्या, त्यात सोडा घालायचा, बेकिंग सोडा वगैरे. चालेल ना, चालेल. असं काहीतरी आहे, ते काय ट्रायल अँड एरर चालू आहे सध्या. हो, नाही, एन्झिमॅटिक क्लीनर जे बनतं ना, म्हणजे जसं फळांच्या सालीपासून बनतं, इकोझाईम म्हणून आहे. ते कोणी गाणं लावलं काय सुरेख? नुसतं वॉटर वॉशिंग इज नॉट सफिशियंट का? नो नो नो, नॉट ॲट ऑल सफिशियंट. इकोझाईम वापरायचं, काहीतरी 2 लिटर पाण्यामध्ये 10 ml वगैरे घालावं लागतं. 15 मिनिटं त्याच्यात ठेवायच्या भाज्या आणि मग त्या धुवायच्या स्वच्छ पाण्यामध्ये 30 सेकंद. सगळ्याच गोष्टी हे धुवून घ्यायला पाहिजे. मी म्हटलं ना, घराच्या बाहेर का नाही बसत तुम्ही? आवाज येतोय. हेमंत म्यूट कर तू, तुला तोपर्यंत. तुम्ही चेअरमन प्रेसिडेंट पुढच्या वर्षी आहात. अरे तबला वाजवत आहेत. हो, पण तू म्यूट कर, म्हणजे एखादं काय, ठीक आहे. रोटरीचा प्रेसिडेंट आहे, घरचा नाही आहे, त्याच्यामुळे. बरोबर. नाही, घरचा पण आहे. त्यामुळे बाहेरून येणारी प्रत्येकच गोष्ट धुवून घ्यायची आहे. फळं, पाकिट, जे काय असेल ते सगळं धुवून घ्या. नाहीतर कमीत कमी सॅनिटायझरनी पुसून तरी घ्या, म्हणजे जे पाकिट असतील ते. आपल्या बरोबर सर्वांना धुवा. मला थोडंसं याच्यामध्ये ऍड करायचं, ऍड करायचंय डॉक्टर भारती. ऍक्च्युली आता एक 15-20 दिवसामध्ये एक आपलं स्कॅनर कसे असतात ना, स्कॅन करतो आपण कॉपीज, तसे स्कॅनर टाइप मशीन्स येत आहेत की जे ऍक्च्युली स्टरलाइज करतात. आणि ते मशीन्स आता लास्ट ह्याच्यामध्ये ते आता येतील 15 दिवसामध्ये, इझिली अवेलेबल होतील सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये सोय अशी केलेली आहे, इट्स लाईक अ बॉक्स. तुम्ही बाहेरनं काही आणलं की त्यामध्ये ठेवायचं, फक्त स्कॅन केलं की ते स्टरलाइज होतं. तुमच्या भाज्या आता देखील युव्ही स्टरलायझर मिळत आहेत छोट्या बॉक्स पासून. लोकांनी घरी ठेवायला सुरुवात केली. अल्ट्राव्हायलेट स्टरलायझर सुरू झालेले आहेत. ओके. मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. की ते आपले वॉलेट्स आणि फोन, मोबाईल, मला संपर्क करा.
चालू केलंय का? नक्की नक्की. कोणी सुरू केलंय? ते तुला काय करायचंय, तू मला संपर्क कर, मग बरं बघू. बरं. हा. गुड. गुड, व्हेरी गुड. वैशाली काय चुकीचं आहे का? नाही चला, छान झाली मीटिंग, मस्त झाली एकदम. मी आता म्हणजे सिरियसली विचार करणार आहे की सॅटर्डे संडे सिरियसली घेणार आहे मी. म्हणजे इतर वेळेला घेत नाही का? इतर वेळी पण घ्यायचं म्हणजे. भारती, हा मला एक प्रश्न आहे की 14 दिवस क्वारंटाईन करतात ना, होम क्वारंटाईन, त्याच्यात नंतर परत टेस्ट करायची गरज आहे का नाहीये? 17 दिवस क्वारंटाईन. 17 दिवस. कुठलीही पॅथॉलॉजी लॅब आता टेस्ट करत नाहीये, म्हणजे एक्झिट टेस्ट म्हणतो ना, ते दे डोंट एनकरेज. कारण 12 दिवसानंतर इन्फेक्ट दुसऱ्यांना करण्याची कपॅसिटी व्हायरसची संपलेली असते, त्यामुळे टेस्ट करण्याची गरज नाही. पण काही जर स्पेशल सिच्युएशन्स असतील, जसं आता आमच्या इथे वृद्धाश्रमातले काही पेशंट्स ऍडमिट झाले, तर त्यांना घरी पाठवताना आम्हाला टेस्ट करणं, म्हणजे त्यांना तिथे पाठवताना टेस्ट करावी लागली, कारण दॅट वॉज अ डिमांड. पण अदरवाईज कुठलीही पॅथॉलॉजी टेस्ट एक्झिट टेस्ट करत नाही आता. आपल्याकडे जुने होते ना. पण आपल्याकडे आता आम्ही 21 दिवस होम क्वारंटाईन केलेलं आहे, सफिशियंट आहे तेवढा पिरियड आता, म्हणजे परत टेस्ट करायची गरज नाही. गरज नाही. कोणीच करणारही नाही तुमची टेस्ट आता ऍक्च्युअली, कारण काही सिम्पटम्स वगैरे काहीच नाहीयेत. हो, आणि दुसरं म्हणजे अगं रोजच्या ज्या टेस्ट किट्स आहे त्याचा नंबर लिमिटेड आहे, त्यामुळे जिथे रिसोर्सेस गरज आहे तिथेच वापरावं असं सध्याचं धोरण आहे. बरोबर. टेस्ट करावी. ओके. ग्रेट. सो थँक्यू डॉक्टर भारती आणि रोहित, तुम्ही फारच व्हॅल्युएबल इनपुट दिलंय आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्या सर्व मेंबर्सनी अतिशय उत्साहाने याच्यामध्ये भाग घेतला, तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही त्याला समर्पक उत्तर सुद्धा दिलेत. आय होप की विथ धिस आपण सर्व मेंबर्स आपल्या तब्येतीची पूर्णतः काळजी घेऊ आणि आपण असेच जसे आहोत तसेच सेफ राहण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट वीक. थँक्यू भारती आणि रोहित, छान मस्त हे झालं. थँक्यू. मस्त. थँक्यू भारती, रोहित. थँक्यू. काळजी घ्या. भारती, रोहित, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. 2 हिरोना सलाम. येस, हॅट्स ऑफ टू देम. येणार अरे तू